नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या 5व्या दिवसाच्या आणि शेवटच्या दिवसाच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो सोमवारी मला जॉईन केलं होतं तुम्ही. पहिला दिवस होता. कोण असेल, काय असेल, काय टाइमपास होईल आपला, बऱ्याच लोकांना वाटलं असेल. झालं का? जास्त टाइमपास झालं की काही शिकायला भेटलं? मी सांगितलं तर 5 दिवस थांबा आणि बघा काय होतं. हॅपी आहे ना? काही बोर तर नाही केलं ना मी तुम्हाला? ओके. चला, आज खूप जास्त शिकवायचं आहे. बघा, आज काय आपण शिकणार आहे बघा. हा, तुम्ही 4 दिवस जी मेहनत केली, आता जसं आपण कॉलेज संपवतो मग पुढे प्रॅक्टिस करतो, आता प्रॅक्टिस करायची. ओके, इथून पुढे तर खूप काही आहे आज. अगदी तुमचं 7 चक्र कसं, 7 चक्रातून निगेटिव्हिटी कशा काढायच्या, स्टेप बाय स्टेप घेणार आहे. मेडिटेशन कसं करायचं. बऱ्याच लोकांना नोट्स आल्या असतील. आल्या आहेत का काही लोकांना? कुणाला नाही आल्या नोट्स? बघा, ज्यांना नोट्स आल्या नाही त्यांनी लेट मेसेज केला होता, कारण मग तोपर्यंत ऑफिसचा स्टाफ निघून जातो. ज्यांनी काल लवकर केला होता मेसेज त्यांना नोट्स भेटल्या आहेत. ज्यांना नाही भेटल्या त्यांनी मेसेज करा, तुमचं नाव लिहा. जर नसेल लिहिलं तर ऑलरेडी लिहिलंय तर भेटूनच जाणार आहे. ओके, संध्याकाळच्या बॅचच्या अगोदर नोट्स भेटतील. सो आता एक एक करून शिकवायला घेणार आहे. ओके, जर नोट्स असतील आता तुमच्या कामात येणार आहे. ज्यांनाही नोट्स भेटल्या नाही त्यांनी आता फक्त प्रॅक्टिकल करायचं. नोट्स तुमच्या फोनवर येऊन जातील, काही लिहित नाही बसायचं. ओके, ठीक आहे. चला, सर्वप्रथम आता तुमचा इथून पुढे क्रम कसा असला पाहिजे. ओके, सर्वप्रथम तुम्हाला त्या नोट्स मध्येच आहे रेकीची प्रार्थना काय आहे. ते वाक्य आहे तेवढी साधी सोपी. रेकी खूप सिंपल आहे. ओके, तेवढी छोटीशी प्रार्थना आहे. आता काय करायचं आहे ते आता आपण बघणार आहे. ओके, सगळं प्रॅक्टिकल आहे, सगळे प्रॅक्टिकल करायचे आहेत तुम्हाला. ओके, ओरामधून सगळं काढायचं आहे. इथून खूप सुंदर रिझल्ट येतात आणि जो प्रॅक्टिस करेल त्यालाच फायदा होणार आहे. जो नाही करणार त्याला कसं होणार. ओके, बघा, हे 1 2 3 प्रोसेस लिहिले ना नोट्स मध्ये, त्याच्या खाली इथं पहिला पॅराग्राफ आहे. हीच रेकीची प्रार्थना आहे. ओके, त्याच्या सेपरेट मी असं लिहिलं नाही रेकीची प्रार्थना, पण थोडंसं समजून घ्या तुम्ही. ओके, आता काय करायचं आहे, कधीही रेकीला कॉल करायचा असेल तर काय करायचं असेल, दोन्ही हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. बस एवढी सोपी आहे. एवढंच बोलायचंय. किती वेळ लागतो करायला? ऍडिशनल जर तुम्हाला वाटलं तर हे दिव्य रेकी शक्ती आणि किंवा हे ब्रह्मांडीय उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता त्याच्यानंतर तिथे नोट्स मध्ये 1 2 3 प्रोसेस आहे. ही 1 2 3 प्रोसेस रोज करायची नाही. ओके, ऍक्च्युली ते सेल्फ प्रोटेक्शन साठी असतं. कधी घरातील बघा, जे ही आपण शिकणार आहे लेवल 1 मध्ये इतरांवर उपचार करायला जायचं नाही. आपल्या ब्लड रिलेशनशिपच्या बाहेरचे घरच्या सदस्यांवर करा, काही प्रॉब्लेम नाही. एखादी व्यक्ती जास्त आजारी असेल, रेकी द्यायची आहे. तर 1 2 3 प्रोसेस म्हणजे सेल्फ प्रोटेक्शनची आहे. ओके, तर रोज करायचं नाहीये. तरीही ज्यांचाही शक्तिपात नंतर झाला होता त्यांनी परत एकदा सर्वांनी करा. मे बी फ्युचरमध्ये काम येईल, किंवा आठवड्यातून एकदा दोनदा करा, रोज करायचं नाही. हा, तर 1 2 3 प्रोसेस आहे. आता एकदा करा, आठवड्यातून दोनदा तीनदा केलं तरी चालेल, रोज करायचं नाही. किंवा एखाद्याची हिलिंग करणार असाल, ओके, काय करायचं, डावा हात खाली, उजवा हात वर. ॲफर्मेशन, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. कारण तुम्ही हातानेच रेकी देणार आहे, तर तुम्ही हाताचे चक्र चार्ज केलेच पाहिजे. ओके, जर हाताने तुम्ही कुणाला रेकी देणार आहे, पाणी असेल, अन्न असेल, तर कधी करून बघा. ओके, हाताच्या चार्जिंगसाठी हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तर चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. असं बोलायचं. अंदाजे 21 वेळेस किंवा 1 2 मिनिटं बोला. ओके, अंदाज घ्यायचा, मोजत नाही बसायचा, नाही तर लक्ष काउंटिंग कडे जातं. हाताच्या ऊर्जा फील करायच्या. हात बदलायचा, सेम अगेन क्लॉकवाईज. माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. किंवा चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. ओके, एवढं आहे. त्याच्यानंतरून डोक्यावर घ्यायचं आणि 7 चक्रासाठी. ओके, तर
चार हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. हे रेकी शक्ती माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या 7ही चक्र. आणि बघा, मनातच बोला. घरचे असतील तर कशाला जोरात बोलायचं, घरात कोणी नसेल तर मग जोराने बोला. ओके, तुमची भावना महत्वाची आहे. रेकी तुमच्या इंटेन्शनने काम करते. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. ओके, त्याच्यानंतर नाभी चक्र घ्यायचं, तुमचं नेवल चक्रा. तर चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित. असं थोड्या वेळ करायचं, जितकं तुमचं मन बोलेल तेवढं. ओके, झाली 1 2 3. शेवटचं दोन्ही हात कप शेप मध्ये आणि मनापासून अफर्मेशन. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. असं 10 वेळेस बोला. ओके, जोपर्यंत तुम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत बोलायचे. सगळं झाल्यावर नेहमी मी स्वतःचे आभारी आहे, थँक्स टू मी, थँक्स टू माय गुरु, व्हॉट एव्हर इट इज. ओके, असं बोलायचं आहे. हे झालं. हे रोज नाही करायचं, कधी मधी करा, किंवा एखाद्याची हिलिंग करायची असेल तेव्हा करायचं आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेल्फ ओरा क्लिन्झिंग हे रोज करायचं आहे. ओके, कसं करायचं बघा. अगोदर तर काय करा, मी तुम्हाला क्रमवार सांगतो. ओके, तुम्ही सकाळी जर तुम्हाला एखाद्याला कन्फ्युजन होतं, सर खूप आहे, मग स्टेप बाय स्टेप काय करू, आधी काय करू नंतर काय करू, तर तुम्ही काय करायचं ना, आधी ओरा क्लिन्झिंग करून घ्यायचं. ओके, जसं नोट्स मध्ये आहे. आता मी तुम्हाला सर्वांनी तुम्ही करायचं आहे माझ्यासोबत लगेच. बघा, ज्यांना नोट्स नाही भेटले त्यांना भेटतील, त्याच्यात आहे बघा. सेल्फ ओरा क्लिन्झिंग, ग्रहदोष, ब्लॅक मॅजिक आणि पितृदोष आणि पैशाचे असतील. ओके, आता काय करायचं आहे, फक्त माझ्या मागे रिपीट करायचं आहे. प्लीज व्हिडिओ ऑन करा, आत्ताच्या आत्ता तुमची हिलिंग करा. आत्ता हिलिंग करायचं नाही शिकल्यानंतर कधी शिकणार आहे. आणि स्वतःची हिलिंग स्वतःच करायची. ओके, काही कुणाच्या मदतीची गरज नाही, आपल्या पायावर उभं राहायची. ओके, तर आता बघा, सारखं सारखं तुम्ही एवढं 1 2 3 प्रोसेस करायची नाही. परत एकदा हात रब करायचे. मी स्वतःची आभारी आहे, माता पिताची, माझे सर्व गुरु ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता काय करायचं आहे, थांबव. ओके, आता काय करायचंय तुम्हाला बघा, अफर्मेशन कसं द्यायचं. आता इथे काही लोक मास्टर लेवलचे स्टुडंट आहेत, लेवल 2 चे आहेत, ज्यांना सिम्बॉल माहिती आहे. तुम्ही काय करायचं, आता लगेच एक डबल चोकरे टाकायचा. ओके, डबल चोकरे टाकायचा. लेवल 1 तुमच्याकडे सिम्बॉल नाही, हात रब करा, घ्या, डोक्यावर ठेवा, क्राऊन चक्रावर हात करा वरती. स्लोली स्लोली माझ्या मागे मनात बोला. हा, जर माझ्या मन मस्तिष्क, आणि हात हळूहळू खाली घ्यायचा आहे रूट चक्रापर्यंत. हा, जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही दोष असतील, ते सर्व ग्रहांचे दोष माझ्या हातामध्ये येत आहे. आणि हळूहळू डोक्यापासून मांडी घालतात तर पायापर्यंत करायचं आहे. 3 वेळेस करायचं असं. आता काय करा, एक फूक मारा, हवेमध्ये फुंकर मारा अशी. आणि ह्या सर्व निगेटिव्ह एनर्जीला, नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे असं बोलायचं. परत एकदा करा 3 वेळेस. जर माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही दोष असतील, ते सर्व दोष, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आले, डोक्यापासून पायापर्यंत फुंकर मारा. आणि ह्या ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. नष्ट नाही बोलायचं, शुद्धच बोलायचं. कारण एनर्जी कधी बनते नाही, नष्टही होत नाही, फक्त रूप बदल. परत एकदा करा. माझ्या मन मस्तिष्क 7 चक्र फुल बॉडी औरामध्ये कुठल्याही कारणाने ग्रहांचे काही नकारात्मक प्रभाव असतील, सर्व नकारात्मक प्रभाव माझ्या हातामध्ये येत आहे आणि यांना मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. एक फुंकर मारायची. ओके,
आता 3 वेळेस केलं, दोन्ही हात कप शेप मध्ये ठेवा, हृदय चक्रासमोर असे ठेवा. स्वतःला छान अफर्मेशन द्यायचं. बघा, आता मी माझ्या जीवनात सर्व ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी, बोला, मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी सर्व ग्रहांच्या फक्त सकारात्मक ऊर्जेचाच उपभोग घेत आहे. ओके, असं करायचं आहे. हे झालं ग्रहदोष. आता तुम्हाला आता काय करायचं आहे? ग्रहदोष इम्पॉर्टंट असतात. ऍस्ट्रॉलॉजी काम करते, ऍस्ट्रॉलॉजीचे स्टुडंट चांगले सांगतील. आता पितृदोष बघा, मेडिकल सायन्स मध्ये काय सांगतात? आपला जन्म होतो तर आपण आपल्याबरोबर 3 पिढ्यांचा DNA घेऊन येतो. तसंच आपण स्पिरिच्युअल लेवलवर त्यांचे कर्म देखील घेऊन कॅरी फॉरवर्ड करत असतो. तर जेही असेल, विश्वास असेल नसेल तरी करायचं आहे. ओके, परत हात रब करा. लेवल मास्टर लेवलचे स्टुडंट डबल चोकुरे. ओके, चला हात रब क्राऊन वर घ्या, माझ्या मागे बोला. जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने माझ्या पूर्वजांचे दोष असतील, पितृदोष असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. आणि हाताकडे फोकस करा. जर ऊर्जा असतील निगेटिव्ह, तुमच्या हातात व्हायब्रेशन्स येईल. जर व्हायब्रेशन्स नाही झाले, समजायचं एवढं काही नाही, तरीही करायचंच आहे. डोक्यापासून रूट चक्र किंवा मांडीपर्यंत आता फुंकर. ह्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. परत एकदा चला, हात वरती घ्या. जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने पूर्वजांचे काही दोष असतील, पितृदोष असतील, तर त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. सर्व नकारात्मक ऊर्जेला आल्यानंतरून पूर्ण हात खाली घेऊन फुंकर मारायची. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. ओके, तर ह्या पद्धतीने काढायचं. ओके, आता काय करायचं आहे? दोन्ही हात कप शेप मध्ये समोर, हृदय चक्रासमोर. हात असे लावू नका पक्के, थोडे पुढे ठेवा. चला, मी आता माझं संपूर्ण औरा आणि शरीर पूर्णपणे सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे, असंच बोला. जसं वाटेल तसं. माझं आता संपूर्ण शरीर आणि औरा पूर्णपणे सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. किंवा जसं वाटेल ते अफर्मेशन बोला. गरजेचं नाही मी बोलेल तसंच करायचं आहे. तिसरं, आता तुम्हाला ब्लॅक मॅजिक, तुम्हाला वाटत असेल कोणी माझ्यावर काही केलं, नजर लागली, ब्लॅक मॅजिक, जादू होतो ना, तरीही बोलायचं. दोन्ही हात रब करा. मास्टर लेवलचे स्टुडंट डबल चोकरी टाका. मी टाकून देतो कारण माझा पण ओरा साफ होऊन जातो ना तुमच्या बरोबर. ठीक आहे, हात वरती. चला, जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि ओरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक, नजर दोषच्या एनर्जी असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या हातामध्ये येत आहे. हवेत फुंकर. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. परत एकदा, जर माझ्या मनमस्तिष्क, सात चक्र, फुल बॉडी आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने ब्लॅक मॅजिक, नजर दोष अशा काही ऊर्जा असतील, त्या सर्व नकारात्मक ऊर्जा आता माझ्या हातामध्ये येत आहे. हवेत फुंकर. त्या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवत आहे. दोन्ही हात हृदय चक्रासमोर. अगेन, आता माझं संपूर्ण शरीर आणि ओरा पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. माझं संपूर्ण शरीर आणि ओरा सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह. 3 झालं. आता जीवनात पैसा इम्पॉर्टंट आहे, तर आता पैशासाठी. ओके, चला, परत दोन्ही हात रब करा. फक्त रेकीची प्रार्थना सारखी सारखी बोलायची नाही.
दोन्ही हात रब, हात वरती क्राऊन चक्रावर, या हळूहळू खाली. जर माझ्या मनमस्तिष्क सात चक्र ओरामध्ये कुठल्याही कारणाने पैशांचे ब्लॉकेजेस असतील, फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील किंवा आर्थिक अडथळे असतील, त्या पैशा संबंधीच्या सर्व नकारात्मक ऊर्जा आता माझ्या हातामध्ये येत आहे. आणि या सर्व ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. परत एकदा करा. जर माझ्या मनमस्तिष्क सात चक्र ओरामध्ये कुठल्याही कारणाने पैशांच्या काही नकारात्मक ऊर्जा असतील, अडथळे असतील, सर्व नकारात्मक ऊर्जा, अडथळे, ब्लॉकेजेस माझ्या हातामध्ये येत आहे. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवतो. आणि आता हाताशे कप शेप मध्ये आता अफर्मेशन, मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी अनलिमिटेड अबंडन्स, प्रॉस्परिटी आणि लक्झरीचा उपभोग घेत आहे. मराठीत सांगतो. आता मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि विपुलतेचा उपभोग घेत आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी समृद्धी आणि विपुलतेचा उपभोग घेत आहे. हे ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. ओके. आता मोठं वाटत आहे जेव्हा करायला बसले, 5 मिनिट पण लागत नाही. ओके. तर काय करायचं आहे, पुन्हा पंडितकडे, गुरुजीकडे जायची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे. तुम्ही काल बघितलं तुमच्या माइंडमध्ये किती पॉवर आहे. तर तुम्ही सगळं करायचं आहे. ओके. सगळं रोज करायचं आहे प्रॅक्टिस, छान रिझल्ट येतात. ओके. त्याच्यानंतर आता काय करायचं, त्याच्यानंतर एक एनर्जी बॉलची प्रॅक्टिस आहे. आता खूप सुंदर आहे, आता तुम्हाला खूप आवडेल. काय करायचं आहे, मी अगोदर काय करतो, तुम्ही हे करतो काय, चला एनर्जी बॉलच कसा बनवायचा शिकून देतो, बाकी नंतर. आता ह्या नोट्स मध्ये तुम्हाला नोट्स मध्ये ना हे आहे, मी तुम्हाला आता ऊर्जा फील करायचं शिकवतो वगैरे. ओके, थांबा. याच्यामध्ये हे जे 30 पानाचं पीडीएफ आहे ना, त्याच्यात काही एक एक डायग्राम आहे, ओराची पोझिशन चुकलेली आहे, तेवढं समजून घ्या, बाकी काही प्रॉब्लेम. 1 मिनिट थांबा. हा, हे बघा, आभा मंडल को अनुभव करणे की विद्या. याच्यात कसं आहे, आता मी हा इमेजेस बघा, 2 हात आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे. आता जे आपण शिकणार आहे ते आहे एनर्जी बॉल. रेकीमध्ये त्याला ची बॉल बोलतात. त्याच्याने तुम्ही एक संगती खूप लोकांना हील करू शकतात. ओके. आता काय करायचं, तुम्हाला 3 एनर्जी बॉल बनवायचे आहेत. 3 एनर्जी बॉल असतात. एक असतो फुटबॉल, एक फुटबॉल, दुसरा हिलिंगचा बॉल आणि तिसरा पूर्ण पृथ्वीला बॉल. ओके, संपूर्ण जगाला बॉल. आता पहिला फुटबॉल बनवायचा आहे. बघा, मी माझ्या घरच्या सदस्यांची नावं घेईल. जे सध्या तुम्ही ज्या घरात राहत आहेत त्यांचेच नावं घ्यायची आहेत. ओके, ज्या घरात राहत आहेत, आता मुलं बाहेर गेली आहेत, गावाला आहेत, त्यांची नावं नाही घ्यायची, घरातील सदस्य. तुमचं त्यांच्याशी पटो ना पटो, तुमची सासू, दीर, भाऊजाई कुणी असेल, सर्वांचे नावं घ्यायचे, कारण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पाहिजे. ओके. आता बघा कशी प्रॅक्टिस आहे, जस्ट 1 मिनिट. आता मी तुम्हाला ना खूप मॅजिकल आहे, एनर्जी बॉल बघा किती सुंदर अनुभव होईल. हातामध्ये तुम्हाला ऊर्जा, जसं ओरा दिसतो ना आपल्याला, ओरा तुम्हाला फील होतो, तो एक बॉल बनतो. हा, चला काय करायचं आहे, एनर्जी बॉल बनवताना परत एकदा करा. मी स्वतःची आभारी आहे, माता पित्याची आभारी आहे, माझे सर्व गुरु ईश्वराची आभारी आहे. रेखी अमृत, रेखी अमृत, रेखी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. आता बघा, आणि बघा आता मी बोलेल ना, तुम्हाला तुमच्या घरच्या सदस्यांची नावं घ्यायची, मी माझ्या घरच्यांची घ्यायची. चला आता खूप सुंदर आहे. पहिला सर्वांची नकारात्मकता काढायची, सर्व घरच्या सदस्यांची, वस्तूंची. बघा, करा, असं करा बरं, हात रब करा. मॅजिक बघा, तुम्हाला ऊर्जा जाणवेल. आता थोडा हात बाहेर घ्या आणि लाडू बनवतात ना, छोटासा बुंदीचा लाडू, तेवढा शेप मध्ये करा बरं. कसं करतो आपण लाडू बनवताना, असा, नंतरून हात मागे पुढे घ्या. ओके, असा गोल गोल, हात मागे पुढे, एवढाच शेप. आता हात मोठा करा, जसं क्रिकेटचा बॉल असेल तेवढा करा. ठीक? अजून
अजून थोडा मोठा करा, फुटबॉल एवढा करा. आणि तुम्हाला बघा फुटबॉल एवढा करायचा असं, आणि काही लोकांना मग जाणवतील, इथून ऊर्जा इकडून इकडे टच होते, ती एनर्जी जाणवते, इकडची इकडे टच होते, त्याच्यामध्ये एनर्जी फील्ड तयार होते. झालं. आता ऍफर्मेशन द्यायचं. चला माझ्या मागे मनातल्या मनात बोला, हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समायरा, भाऊ सागर, त्याची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल तर हा एनर्जी बॉल सर्व नकारात्मकता शोषून घेत आहे, असं तीनदा बोलायचं. ओके. मास्टर लेवलचे स्टुडंट थर्ड आय चक्राने चोकुरे डायकिम्यो चोकुरे काढा. ओके. चोकुरे डायकिम्यो चोकुरे. चला करा बरं, परत एकदा बोला. मी, माझी पत्नी, माझी मुलगी, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांच्यात कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता असेल, निगेटिव्हिटी असेल, हा एनर्जी बॉल सर्व नकारात्मकता ग्रह कर. तीनदा बोलायचं, आज दोनदाच बोलू आपण, जास्त शिकू. आणि आता फुंकर मारा. या सर्व नकारात्मक ऊर्जेला मी ब्रह्मांडात शुद्ध होण्यासाठी पाठवेन. ओके. झालं. पहिला बॉल झाला. खूप प्रॅक्टिसने 3 मिनिट पण लागत नाही पहिला. दुसरा हिलिंग बॉल. हा, तुम्हाला सर्वांना हिलिंग द्यायची आहे. बघा काय करायचं, परत एकदा करा, हात रब करा. व्यक्तीला कॉल करायचा नाही, फक्त रब करा. करा बरं, छोटासा बुंदीचा लाडू. बघू द्या मला कसे करतात, हळूहळू फील करा येणार. करा बरं छोटूसा. ओके. अजून हळू करा शारदा मॅडम, फील करा एनर्जी. घाई घाईत कुठे जायचंय आपल्याला, ट्रेन तर नाही पकडायची. स्लोली अजून मागे पुढे, अजून असं मागे पुढे, फुटबॉल सारखं यायचं. ओके. आणि मग थांबून जायचं. ओके. चला आता बोला परत सेम. मी, माझी पत्नी, माझी मुलगी, भाऊ, भावाची पत्नी, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने. आता त्या सगळ्यांना आधी इमॅजिन करा, त्या बॉलमध्ये सगळ्यांना बघा बरं कल्पना शक्तीने. सर्व वस्तू पण बघा, 4 व्हीलर, 2 व्हीलर, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर. ओके. कल्पनेत बघायचं आहे. ओके. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल या सर्वांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी, हा एनर्जी बॉल त्यांना किंवा यांना यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. तीनदा बोलायचं. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी सचिन, माझी पत्नी रिया, मुलगी समीरा, भाऊ सागर, आई वडील, घरातील सर्व प्रकारच्या वस्तू आणि सर्व प्रकारची वाहने यांना त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि काय बोलायचं बघा, काय करायचं आता, तुम्ही जिथेही बसून हे करणार आहे. आता काय करायचं, एक फुंकर मारायची, अशी कशी घरातच मारायची, घरात अशी मारायची. आणि कल्पना करा, ही एनर्जी संपूर्ण घरात पसरत आहे. तुमच्या जिथून बसलाय तिथून, तुमचं बेडरूम, घरातील दुसरी रूम, आई वडिलांची रूम, अजून वरचा फ्लोअर, खालचा फ्लोअर, सर्व वस्तू, सर्व वाहने, सर्वांना तुमची एनर्जी पोहोचत आहे, अशी कल्पना करायची. ओके. हे ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे बोलायचं. ओके. तर असं करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, कधीही कुणाचे उपचार केले, एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 हात घ्यायचा आपल्या नाभी समोरून, काय करायचं, ते कराटेमध्ये करतात ना, असं तसं काय बोलायचं बघा, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे नाही समजलं काय बोला माहितीये का, मी या सर्वांबरोबर माझा संपर्क तोडत आहे, तोडत आहे, तोडत आहे.
तुमचं त्यांच्याशी कनेक्शन तोडून द्यायचं. मग बाकी परमेश्वर आणि रेकी शक्ती बघून गेलं, मी यांच्याशी माझं कनेक्शन तोडत आहे. कुणाची हिलिंगही करणार पुढे जाऊन, असं करायचं. ओके, प्रश्न उत्तर मी नंतर घेईल, लिहून ठेवा काय मनात डाऊट आहे. चल, आता तिसरा बॉल आहे संपूर्ण पृथ्वीला बॉल. आता संपूर्ण पृथ्वीला बघा, खूप सुंदर बॉल आहे. करताना तुम्हाला इनर लेवलवर खूप छान वाटेल. आता का द्यायचं आहे, तुम्ही बोलणार काय, दुनियाने दुनियाने हमको दिया क्या, दुनिया से हमने लिया क्या. ते गाणं आहे ना, हम इसकी परवा करे क्यों. तसं नाही आहे. आपण जगात सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तुम्ही कोविड काळात बघितलं ना, चायनामध्ये एक माणसाला शिंक आली आणि आपल्यापर्यंत कोरोना आला. तसंच आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. तुमच्या घरात जेही बनतं, आज तुम्ही काहीतरी ब्रेकफास्टला किंवा काहीतरी जेवण बनवलं, सकाळी चपाती बनवली असेल, कुणीतरी शेतकऱ्याने तो गहू पेरला, मग डीलर दुकानदारापर्यंत घेऊन आला, दुकानातून तुम्ही तिकडे गिरणीमध्ये दळून आणलं, किती लोक होते. आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत. ओके, सगळे सगळ्यांशी कनेक्टेड आहे. तर तुम्हाला आता पुढचा बॉल आहे, संपूर्ण पृथ्वीला हिलिंग द्यायची आहे. ओके, बघा कशी द्यायची. आणि एक गोष्ट अजून सांगतं बघा, कुठल्याही धर्मामध्ये तुम्हाला माहिती नसेल, पण खूप संत पुरुष महापुरुष असतात प्रत्येक धर्मात. ते आपल्यासाठी, संपूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करत असतात. जसं आता आमच्याकडे कुंभमेळा आहे, बाबा लोक काय करतात तिथे इतक्या वर्ष, हिमालयात बसून संपूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करतात. सगळ्या धर्मामध्ये असतात अशी लोक. काही लोक आहेत म्हणून पृथ्वी टिकून आहे. ओके, 4 लोक आहेत म्हणून परमेश्वराने ठेवली, नाही तर कंट्रोलच्या बाहेर गेलं जायची निघून. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, किती लोक करतात असं, पृथ्वीवर खूप कमी लोक पृथ्वीसाठी प्रार्थना करतात. जर तुम्ही हा एनर्जी बॉल बनवला, तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येणार. म्हणजे खूप कमी लोकांच्या कॅटेगरीमध्ये. नेहमी स्पेशल बनायचं, सर्वांसारखं नाही, काहीतरी स्पेशल. तुम्हाला स्वतःला स्पेशल वाटेल आणि जेव्हा दुसऱ्यांना देतात तुम्हाला भेटतं. चला, तिसरा बॉल बनवा. खूप लेक्चरबाजी झाली, बनवा. हात रब करा. वाक्य बघा किती छान आहे का. दोन्ही हात असं करा, लाडू. आणि ज्यांना एनर्जी नाही जाणवल्या ना, पुढे जाऊन मेडिटेशन करून तुमच्या एनर्जी छान होऊनच जातात. टेन्शन घ्यायचं नाही. ओके, आता बघा, ऍफर्मेशन माझ्या मागे बोला. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. मी पृथ्वीवरील सर्व सजीवांना देत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशातील सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना हा एनर्जी बॉल त्यांच्या आयुष्यात, त्यांना प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. परत एकदा बोलूया. हा दिव्य रेखी शक्तीने भरलेला एनर्जी बॉल मी संपूर्ण पृथ्वीला प्रदान करत आहे. पाण्यातील, जमिनीवरील आणि आकाशात सर्व सजीवांना, दृश्य आणि अदृश्य शक्तींना हा बॉल त्यांच्या आयुष्यात, त्यांना प्रत्येक क्षणी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतो. 3दा बोलायचं. त्याच्यानंतर काय करायचं, फुंकर नाही मारायची. शक्यतो टेरेसवर वगैरे जाऊन गेलं तर मजा येते, नाही तर आपण घरी बसून घरातूनच करायचं. काय करायचं, फुंकर नाही, मोठा हात करायचा आणि कल्पना करायची तुमच्या हातातून एनर्जी संपूर्ण पृथ्वीवर पसरत आहे. ओके, तर माझे मास्टर लेवलचे स्टुडंट पण असतात, व ते सिम्बॉल वगैरे येतात ना, खूप एनर्जीचं त्यांना फ्लोच थांबत नाही. मग त्यांना मी तेच सांगितलं आहे, टेरेसवर जायचं, बोलायचं, मग जास्त एनर्जी तुमची सगळीकडे जाते, मग त्यांना बरं वाटतं. ओके, करायचं आहे असं, खूपच छान वाटतं. ओके, त्याच्यानंतर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. मी या सर्वांबरोबर माझा संपर्क तोडत आहे, जसं वाटेल तसं बोला. ठीक आहे, कसे वाटले एनर्जी बॉल, करणार पूर्ण पृथ्वीला हिलिंग देणार. ओके, चला, साधना मॅडमला आवडलं. ठीक आहे, बघा करायचंय तुम्ही, आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहे. मी असं नाही बोलू शकत इथे बघून स्वाती मॅडमने मला काय दिलं, मी का फ्रीमध्ये शिकवू, किंवा वर्षा मॅडमचा माझा काय संबंध आहे, मी नाही ओळखत त्यांना का द्यायची, असं नाही. सगळे कोणी ना कोणी काहीच असतात. आता तर तुम्ही सगळे
काय बोलतात स्पिरिच्युअल भाषेमध्ये, तुम्ही सगळे गुरुबंधू झाले आहात. ओके, मोठ्या लेवलवर साने गुरुजींच्या भाषेत बोलायचं ना, तुम्ही गुरुबंधू झाले आहात सगळे. ओके, एकमेकांचे. ठीक आहे. चला, आता 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं ते आपण बघणार आहे. तर आता ज्या ज्या लोकांनी आळशीपणाने त्या दिवशी नोट्स नाही बनवल्या, कुठल्या चक्राचा कलर काय कुठला, तर त्यांच्यासाठी ऑलरेडी दिलेला आहे. ओके, तर सगळी माहिती नाही दिली आहे, फक्त इम्पॉर्टंट काय, चक्राचा कलर आहे, कलर त्याचा बीज मंत्र आहे, लोकेशन आहे. ओके, तर ते बघून तुम्हाला करायचं आहे. ओके, आता बघा, चक्राची हिलिंग कधी पण जगातील कुठलाही महागुरु तेच सांगेल, हिलिंग रूट चक्रापासून एनर्जी वरती न्यायची असते. योगा असेल किंवा काही टेक्निक असेल, सर्व गुरु हेच सांगतात. तर रूट चक्रापासून सुरुवात करायची. आता तुम्हाला एक साऊंडची फाईल प्ले होईल, मला ऐकू येतं की नाही तेवढं सांगा. एक आता एक आवाज ऐकू येईल तुम्हाला, फक्त मला सांगायचं. येतोय ना? आता हा लम आहे, रूट चक्राचा लम आहे. ते मेडिटेशन मध्ये काहीच नाही, फक्त साऊंड फाईल येते, तुम्हाला ते ऐकूनच करायचं. त्याच्यानंतरून 3 मिनिटांनी चेंज होणार. ओके, 3 मिनिटांनी काही साऊंड येणार बघा. ओके, ठीक आहे. तर काय करायचं आहे, कोणीतरी काहीतरी कमेंट केली बघा, क्राऊन पासून रूट करायचं, त्याला हिलिंग बोलतात. त्याला तुम्ही निगेटिव्हिटी काढण्यासाठी वरतून खाली क्रम असतो, हिलिंग निगेटिव्हिटी काढण्यासाठी हिलिंग करायला खालून वरती क्रम असतो. जाऊ द्या, ते मेसेज वाचले का माझं लक्ष झालं. तर बघा, 21 मिनिटाचं मेडिटेशन आहे, 7 चक्र आहे. तो लम आवाज 3 मिनिटं चालेल. 3 मिनिटानंतर तो ऑटोमॅटिक वम बोलतो तो व्यक्ती. मग तुम्ही सगळे डोळे बंदच करायचे आहेत. मेडिटेशनला बसताना दोन्ही हात रब करायचे, फक्त छोटीशी प्रार्थना रेखीची जी सांगितली आहे. हात रूट चक्रावर, हात एकदम खोडून नाही ठेवायचा, आल्लात ठेवायचा, डोळे बंद. घरात कोणी नसेल, लमचा जप करा. जितकं तुम्ही जप करणार व्हायब्रेशन्स पूर्ण शरीरात येतील. घरात कोणी असेल, दिखावा नाही करायचा, फक्त ऐकायचं. ओके, आणि त्याच्यानंतर लमचं झालं, लाल कलर इमॅजिन करायचा आणि तिथे हात ठेवायचा. 3 मिनिटानंतरून वम होतो, 6 मिनिटानंतरून त्याचा आवाज रम होतो, मग मणिपूर चक्र. मग 3, 6, 9, 10व्या मिनिटाला हृदय चक्र येतं. इथे हात ठेवायचा, यम. असं करत करत इथे हात ठेवताना असा ठेवा. थर्ड आय चक्रावर ठेवताना दोघे हात ठेवा मागून पुढून, कारण इकडे थर्ड आय तुमचं पॉइंट आहे, इकडे पिनियल ग्लँड आहे. क्राऊन चक्रावर आलं की असा ठेवा. ओके, आणि 21 मिनिटानंतर जेव्हा याचा ओम संपतो, ते मेडिटेशन बंद होतं, संपलं तुमचं मेडिटेशन. ओके, तर क्रम असा लिहायचा आहे. आधी तुम्ही उठल्या उठल्या काय करायचं, रेकीला कॉल करून 21 मिनिटाचं मेडिटेशन करायचं. मग 5 मिनिटाचं तुमचं सेल्फ ओरा क्लिन्झिंग आणि 5 मिनिटाचं एनर्जी बॉल. 21 आणि 5 26, 26 आणि 5 31, म्हणजे अर्ध्या तासात तुमचं होऊन जातं. ओके, अर्धा तास करायचा आहे तुम्हाला. ओके, आलं लक्षात. इथून पुढे तर 30 मिनिटं काढायचे. ओके, कसं काढायचं मी तेही तुम्हाला टाइम सांगेन, कसा काढायचा, काहीच अवघड नाही. बघा, एका दिवसाला 24 तास असतात आणि एका महिन्यात जास्तीत जास्त 30 दिवस असतात. जर तुमचा महिना समजा जास्तीत जास्त 31 दिवसाचा महिना आहे, जर तुमचा महिना 32 दिवसाचा झाला तर कसं वाटेल? काय करायचं आहे, महिन्याला 1 दिवस एक्स्ट्रा कसा काढायचा स्वतःसाठी बघा. वर्षाला तुम्हाला 12 दिवस फुकटचे भेटतात. तुम्ही कितीलाही उठतात, सकाळी 7ला उठतात तर 6ला उठायचं आहे, 6ला उठतात तर 5ला उठायचं, 5ला उठतात 4ला उठा, 4ला उठतात 3ला उठा, ब्रह्ममुहूर्त. तो 1 तास घरच्यांना सांगायचं माझं आहे. तेव्हा ऑलरेडी अशी सगळे झोपलेले असतात, आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी तो 1 तास काढा. नाही रे की ऍटलिस्ट योगा करा, जिमला जा, काहीतरी करा, पण स्वतःला थोडंसं सेल्फिश बना. 1 तास आधी उठा आणि महिन्याला 1 दिवस फ्री मिळवा. ओके, नवीन स्कीम आहे. चला, याच्यानंतर आता तुम्हाला शिकवायचं आहे 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग,
तुम्हाला अन्न कसं चार्ज करायचं आठवण द्या मला नंतर. पैशासाठी काही मनी रिच्युअल्स आहे, पैशासाठी एंजल नंबर आहेत, पैशासाठी मंत्र आहे. तुम्हाला एक मनी पिरामिड बनवायचं पण मी शिकवणार आहे. ओके, त्याच्या अगोदर काय करू, थोडस जो सोमवारपासून आपला क्लास चालू होत आहे ना त्याच्याबद्दल सांग. ओके, काय काय शिकवणार आहे, काय काय नाही, त्याची फी वगैरे सगळं सांगेल नंतरून. बाकीचे विषय आपण क्लिअर करूया. ओके, चला. तर बघा, जो ही क्लास 3 ऑगस्ट सोमवारपासून सुरू होत आहे, सेम टाइमला असतो. लेवल 2 आणि 3 दोघी लेवल त्याच्यात शिकवल्या जातात. झाल्यानंतर तुम्ही मास्टर हिलर बनतात, तुम्हाला त्याचं तुम्ही प्रोफेशनल हिलर बनतात. आता कसे प्रोफेशनल बनतात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, प्रश्न असतील लिहून ठेवा, क्लास संपल्यावर मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. चालू मध्ये कोणाला डिस्टर्ब करणं बरं वाटतं का तुम्हाला? ओके, चला ठीक आहे, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ, टेन्शन नका घेऊ, लिहून ठेवा. ओके, माझा फ्लो तुटतो ना. ओके, तर बघा, लेवल 2-3 जो सोमवारपासून सुरू होणार आहे, 10 दिवसांचा कोर्स, त्याच्यात तुम्हाला रेकीचे सगळे सिम्बॉलचं शक्तिपात करून दिला जातो, अटेनमेंट करून दिलं जातं. ज्याच्यानंतर तुम्ही कुणाची हिलिंग रेकीच्या 100%, आता तुमच्याकडे 10% उपचार शक्ती आहे, इफिशियन्सी आहे, जितकं होतं तेवढं करा. म्हणून सांगतो 10% आहे, जास्तीत जास्त स्वतःवर करा, इतरांवर सध्या नका करायला घेऊ, कारण 10%च आहे, एवढा करणं आपल्यावर आहे, किती मेहनतीने करा. त्याच्यातच पुढच्या लेवलला तुम्हाला करुणा रेकी, भारतीय रेकीचं पण सिम्बॉल शिकवले जातात. आता तुम्हाला दुसरा कुठला कोर्स करायची त्याच्यामध्ये गरज पडत नाही. जसे उसुई रेकी आहे, तर स्वस्तिक वगैरे बरेच सगळे सिम्बॉल असतात इंडियन रेकीत, ते देखील शिकवले जातात. अंतकरण रेकी हा टॉपिकही त्याच्यात कव्हर करून दिला जातो. हे पण छान आहे, वापरायला खूप सोपं असतं, त्याचं ग्रीड वगैरे लावायला लागतात, कसं लावायचं क्लासमध्ये सांगेल. ओके, मग पुढे तुम्ही आता आले पुढच्या लेवलला, तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, नात्यांचा, पैशांचा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. ओके, तर रिलेशनशिप ग्रीड कसं असतं, 2 नाते आहेत, पती पत्नी, भाऊ भाऊ, सासू सून, व्हॉट एव्हर इट इज, 2 कुटुंब असतील तर तुम्ही रिलेशन एखाद्याचं हील कसं करू शकतात. 2 व्यक्तीमध्ये कोणी खरंच अनवॉन्टेड असेल तर चांगल्या भावनेने सेपरेशन ग्रीड कसं लावायचं ते शिकवलं जातं. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला विश बॉक्स कसा बनवायचा ते त्याच्यात ऍडिशनल असतं. तर मी कालच सांगितलं, हा विश बॉक्स अमेझॉनवर पण भेटतो, पण तो काही कामाचा नसतो असा, म्हणजे कामाचा आहे पण त्याच्यावर मग तुम्ही एकच विश टाकू शकतात. अशी बघा, एकच विश आहे, मग कसं करणार, तर तुम्ही हा घेतला नाही तरी चालतो. तुम्हाला असं एखादा घेऊन त्याच्यामध्ये घरातील प्रत्येक सदस्यासाठी इच्छा कशा लिहायच्या, माझे मित्र जरी असतील, तुमचे असतील, जास्तीत जास्त चिठ्ठी लिहून त्याला कसं चार्ज करायचं, कुठले सिम्बॉल टाकायचे, त्याची कशी हिलिंग करायची, ते शिकवलं जातं. त्याच्यानंतर हा एक सब्जेक्ट आहे वंडरलॅम्प कपूरदिया. तुमच्या लाईफ मध्ये कुठलेही ब्लॉकेजेस असतील खूप जुने, तर तो कसा काम करतो, किती मॅजिकली काम करतो, शिकवलं जातं. ऍडव्हान्स लेवलच्या हिलिंग शिकवल्या जातात, थोडे ऍडव्हान्स टेक्निक्स असतात, सायकिक अटॅक काढणे, घराचं, एखाद्या घराचं वास्तूचं काढणे, मोठे हिलिंग. ओके, आता एक काल मॅडम बोलल्यात की त्यांच्या मुलीला ते हिलिंग देत आहेत कुणाकडं, बोलतात 32,000 देत आहेत, 32 हिलिंगची. हे शिकून तुम्ही प्रोफेशनल व्हा, तुमचे पैसे वाचतील, घरच्या लोकांना स्वतःच हिलिंग द्या. ओके, हवं तर तुम्ही प्रोफेशनल हिलरही बनतात, तुमच्याकडे सर्टिफिकेट असतं, ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे. ओके, त्या व्हॅल्यू आहे त्या सर्टिफिकेटला. तुम्ही हवं तर स्वतःचा बिझनेस करू शकतात, अनलेस तुम्ही, तुमची मर्जी, तुम्हाला शिकायचं तर शिका किंवा त्याचं मार्गदर्शन केलं जातं. ओके, डिस्टन्स हिलिंग सर्वात छान, माझं रेकी त्याचं हेच कारण आहे, डिस्टन्स हिलिंग. घरचे सगळे लोक खराब होते, तर मी तर खूप चांगला आहे, म्हणजे विपश्यनाला 4-5 शिबिर करून आलो, माझी लाईफ मस्त आहे. पण आता यांना कसं समजवायचं, आता विपश्यना कसं असतं, तुम्ही स्वतः केलं पाहिजे, तुम्ही दुसऱ्यांना काय हिलिंग देणार. मग बोलायचं माझ्या जीवनात असे तर घरचे का बरं इतके दुखी आणि इतके यांच्या जीवनात प्रॉब्लेम आहे, ते डिस्टन्स हिलिंग. तर सगळ्यांना मी रेकीनेच बरं केलं आहे. ओके, बरोबर सुधरवलं आहे, तर तुम्ही करू शकता. ओके, कुठेही व्यक्ती असेल, आता कुठेही असेल, तुमचे मुलं फॉरेनला असतील, सगळे स्टुडंट आहेत, सगळे हिलिंग देतात, फॉरेनला असेल, गावाला असतील पॅरेंट्स, तुम्ही एका ठिकाणी बसून हिलिंग देऊ शकतात. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यातच काय शिकवलं जातं, साऊंड हिलिंग, साऊंड थेरपी पण आहे, तुम्ही ध्वनीच्या माध्यमातून उपचार कसे करायचे, वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, फक्त रेकी नाही, अदर हिलिंग मेथड पण शिकवल्या जातात.
त्याच्यात तुम्हाला शक्तिशाली कर्मा मेडिटेशन असतं, ते विदाऊट सिम्बॉल नाही करतायत, विथ सिम्बॉल असतं. काय होतं त्याच्याने बघा, हळूहळू तुम्ही असंच ते 7 मॅग्नेटिक खूप सुंदर आहे, ते खूप छान रिझल्ट असतात. तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात, मनी मॅग्नेट बनतात, पैसा जीवनात सहज आकर्षित होतो, हिलिंग मॅग्नेट, तुम्ही जिथे जाल तिथे पॉझिटिव्हिटी आणि तुमची हिलिंगची कॅपॅसिटी वाढते. लव्ह मॅग्नेट बनतात, तुमच्या जीवनात प्रेम आकर्षित होतं, तुम्ही इतरांना प्रेम देतात. तुमचं सायकिक मॅग्नेट सर्वात महत्वाचं, तुमचं सिक्स सेन्स छान काम करतं, छोट्या छोट्या इंट्युटिव्ह पॉवर्स तुमच्या वाढतात. ओके. आणि आध्यात्मिक लेवलवर तर रेकी खूप सुंदर आहे बघा. सगळ्यांचं योगा असेल, सगळे आता नवनाथांचं बेस काय होतं, भगवान शंकराने त्यांना योगा का शिकवला, स्पिरिच्युअल पातळी योगामधून वरती उचलण्यासाठी. किंवा दुसऱ्या मेथड असतात, ध्यान असतं, विपश्यनामध्ये ध्यान आहे, कुंडलिनी आहे, बरंच काही आहे. तर रेकीमध्ये देखील तीच मेथड असतं, सगळ्यांचं टार्गेट एकच असतं, तुमच्या एनर्जीज एनहान्स करायचं. ओके. तर रेकीमध्ये काय जास्त मेहनत लागत नाही. ओके. खूप सिंपल आणि जेंटल आहे. युट्यूबवर कधी पण सर्च करा. अगेन माझ्यावर विश्वास नाही ठेवायचा, खरंच काम करते का नाही करत, लोकांची कशी रिझल्ट आहे, वापरायला खूप सोपे म्हणून वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे. ओके. कमी कष्ट घ्यायला लागतात रेकीमध्ये, फटाफट छान काम करते. नाहीतर तुम्ही दुसऱ्या मेथड करायला गेल्या ना, खूप टाइम टेकिंग असतात. त्याच कोर्समध्ये बघा, तुम्हाला क्रिस्टल थेरपी शिकवली जाते, बेसिक प्लस ऍडव्हान्स. आता बेसिक मध्ये काय आहे, बेसिक म्हणजे त्या ऍडव्हान्स लेवलचं आहे. तुम्हाला क्रिस्टल थेरपी जर शिकले तर तुम्ही स्वतःसाठी पण असे क्रिस्टल कसे बनवायचे, एखाद्याच्या जन्मतारखेनुसार कसे बनवायचे, तुम्हाला थोडंसं न्यूमरोलॉजीची आयडिया दिली जाते. कम्प्युटरवर बघून तुम्ही करू शकतात. कुणाची जन्मतारीख असेल तुम्हाला शिकवलं जातं. मग त्याचा बिझनेस कसा करायचा, माझ्याकडेच असतात, मी सगळं गाईड करतो. ओके. तुमची ओळख असेल मग स्टेटसला ठेवायचं, कसा बिझनेस करायचा क्रिस्टलचा. तर बरेच सगळ्या माझ्या स्टुडंट आहेत, तर आता 100 एक स्टुडंट झाले आहेत. त्यांचं हाऊसवाईफ होत्या, पण आता घरी बसून त्यांचं काही ना काही चालू आहे, 4 पैसे येत आहेत, 4 नाही चांगले पैसे येत आहेत. तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जातं, ब्रेसलेट कसे वापरायचे वगैरे. ओके. आणि इवन तुम्ही, हे तर बिझनेससाठी, पण तुम्ही स्वतःही वापरू शकतात. त्याच्यात क्रिस्टल थेरपी ऍडव्हान्स पण शिकवलं जातं, ग्रीड कसे लावायचे ऍडव्हान्स हिलिंगसाठी, जेणेकरून तुम्हाला कमी मेहनत करायला लागते. आणि जर तुम्ही क्रिस्टल रेकी हिलिंग बरोबर क्रिस्टल हिलिंग वापरली, ग्रीड वापरली, तर उपचार अजून दुपटीने तुमचे वाढून जातात. तर ग्रीड कसं लावायचं, रेकी तुम्ही याच्याने असं पेन्सिलने पिरॅमिडने एखाद्याची हिलिंग कशी करायची, ते सगळं त्या कोर्समध्ये शिकवलं जातं. ओके. ऍडव्हान्स लेवलच्या हिलिंग असतात. ही पेन्सिल आहे, कसं करायचं चार्ज वगैरे त्याच्या शिकवलं जातं. त्याच्यानंतरून बघा, इमोशनल फ्रीडम टेक्निक सर्वात सुंदर आहे ऍक्च्युली. याचे तर हे इमोशनल फ्रीडम टेक्निक काय असतं सांगतो. असे आपल्या शरीरात मेरिडियन पॉइंट्स असतात, तर कुठे कुठे असतात तिथे टॅप करून विथ ॲफर्मेशन एखाद्याचं सेशन घ्यायचं असतं इमोशनल लेवलवर. ओके. कुठलाही व्यक्ती असेल, घरातील व्यक्ती ट्रॉमामध्ये असेल, तुमचा मित्र असेल, तुमचे योगाचे क्लास असतील, तुम्ही त्याच्यात सुरू करू शकतात. तर तुम्हाला शिकवलं जातं, तुमचंही सेशन घेतलं जातं, तुम्हाला स्क्रिप्ट कशा बनवायच्या, तुम्ही प्रोफेशनल बिझनेस याचा करू शकतात. तर खूप छान आहे. ओके. तुम्हाला मेडिटेशन स्क्रिप्ट, मेडिटेशन कसं घ्यायचं एखाद्याचं, तेही शिकवलं जातं. तुम्ही एखाद्याचं मेडिटेशन घेऊ शकतात, EFT सेशन घेऊ शकतात. रेकी बरोबर खूप सगळं यायला पाहिजे. ओके. तर तुम्ही एक वेगळेच सांगू का, सरळ सरळ, हा कोर्स केल्याने काय होतं बघा, तुमचं प्रोफेशन चेंज होतं. काय होतं माहितीये का, तुम्ही डॉक्टर बनतात. तर तुम्ही बोलणार डॉक्टर तर वेगळा असतो, कसं बनणार, तर ते फिजिकल डॉक्टर आहेत, आपल्याला शरीर आजारी पडलं मेडिसिन देतात, आपलं खानपान बदलतात, ते डॉक्टर. तुम्ही स्पिरिच्युअल डॉक्टर बनतात. ओके. आध्यात्मिक लेवलचे स्पिरिच्युअल डॉक्टर बनतात. आध्यात्मिक लेवलवर तुम्ही ओळखू शकतात, ही व्यक्ती आहे, याचं कुठलं चक्र खराब आहे, कसं बॅलन्स करायचं, याला कुठली मेथड वापरायची, रेकीची, EFTची, मेडिटेशनची, क्रिस्टलची. तर तुम्ही खूपच प्रोफेशनल बनतात. ओके. आणि आता एक मॅडम आहेत, त्या एका हिलिंगचे 1,000 रुपये घेतात. काही मॅडम आहेत त्यांना कॉन्फिडन्स नाही, तर 300 रुपये घेतात. तर पैसाच नाही, तुम्हाला सध्या स्वतःवरही वर्क करायचं आहे, हवं तर नंतर प्रोफेशन मध्ये जाऊ शकतात, कारण तुमच्याकडे सर्टिफिकेट येऊन जातं. लेवल 4 फक्त टीचर असतो, लेवल 3 म्हणजे जगातले जितके रेकी मास्टर आहेत त्यांना येतं तेच सगळं तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्या पलीकडे त्याच्यात काहीही नसतं. ओके.
तर खूप छान आहे. करायचं तर करा तुम्ही. पुढचं 10 दिवसात असणार आहे. फी मी सांगितली नव्हती, फी सांगून देतो आणि मग पुढचे सब्जेक्ट आपण कव्हर करणार आहे. ओके. तर बघा, अ, आपला सोमवारपासून सुरू होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे सिम्बॉल्स, लेवल 2 मध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग, रेकी हिलिंग ग्रीड, विश बॉक्स, क्रिस्टल्स वगैरे शिकवलं जातं. परत लेवल 3 मध्ये तुम्हाला ऍडव्हान्स हिलिंग शिकवलं जातं. सतीचं ग्रीड त्याला बोलतात. सायकिक अटॅक्स काढणे, साऊंड हिलिंग आणि मेडिटेशन कसे घ्यायचे, EFT कसं, बिझनेस साठी मदत केली जाते जर करायचं असेल तर, प्रोफेशन बनवायचं असेल तर. तर तुम्हाला रेकी बरोबर बोनस कोर्सेस आहेत. क्रिस्टल थेरपी, करुणा रेकी, साऊंड हिलिंग, झिबू सिम्बॉल. सर्व झिबू सिम्बॉलचं तुम्हाला पूर्ण पुस्तक दिलं जातं. जितके सिम्बॉल आहेत सर्व तुमच्याकडे येऊन जातात. ओके. तर खूप काही आहे. आणि शिवाय तुम्हाला काय आहे, लाईफ टाईम ऍक्सेस आहे. तुम्ही एकदा ऍडमिशन घेतलं, कितीही बॅचेस रिपीट करा, परत कोणी पैसे तुम्हाला मागत नाही. ओके. रोजच्या रेकॉर्डिंग भेटतात, नोट्स भेटतात आणि इथे तुम्ही मला पैसे नाही भरले तर कॉल करायला तुम्हाला झंझट होते. पुढे जाऊन तुम्हाला सपोर्ट असतो. ओके. कधी कॉल केला तर सपोर्ट असतो तो. ठीक आहे. तर लाईफ टाईम तुम्हाला असतं. तर बरंच काही करू शकतात तुम्ही पुढे जाऊन, तर करू शकतात. ओके. तर त्याची फी बघा. ओके. तर बाहेर तुम्ही कुठे करायला गेलं, लेवल 1 चे असे 3,000 घेतात, मी काहीच घेतले नाही, किंवा 5,000 घेतात. लेवल 2 चे 5,000 होतात, लेवल 3 10,000. करुणारिकेचे देखील 3-4 हजार नाही, जास्त फी असते. ओके. EFTचं तर कोचच भेटत नाही पहिली गोष्ट. EFTच्या एक मॅडम आहे, त्यांची ऍड येते, मी बघितलं त्या फ्रीवाल्या ऍड आहेत नाही का, अशा करतात, सगळ्यांना येत असेल. ओके. त्या मॅडमची फी तर 60,000 रुपये फी आहे. ओके. ऍक्च्युली EFTचे कोचेसच भेटत नाही. ओके. तर तेही तुमचं होऊन जातं त्याच्यातच, त्या पैशात. तर फी फक्त आपली टोटल. आणि क्रिस्टल थेरपी देखील कुठेही शिकायला जा, 5,000 तुमचे घेणारच. ओके. तर हे सगळं तुम्हाला, सगळं करायला गेले तुमचे 26-30 हजार रुपये कुठे जात नाही. पण आपला कोर्सची फी 6,000 रुपये आहे. 6,000. ओके. पण संडे पर्यंत जर भरली तर 5,000 आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल, रजिस्ट्रेशन करा. लिमिटेड ऍडमिशन असतात 20 पर्यंत, कारण पर्सनली लक्ष सगळ्यांकडे द्यायला लागतं. ओके. तर रविवार पर्यंत भरली तर 5,000 रुपये तुमची फी असणार. ठीक आहे. तर ज्यांना असेल त्यांना मी नंतर पाठवून देईल. इंटरेस्ट असेल मला नंतर कॉल करा. ओके. तर पुढे सगळं असतं, नंतर बाकी तुमची मर्जी. ओके. चला, शिकवायला घेतो मी पुढचं. ओके. कारण बघा, मी दुसऱ्या कोचेस सारखं, विद्या आहे, विद्येची काय मार्केटिंग करायची, माझ्या मनात असताना मी तेही फ्री शिकून दिलं असतं. पण कसं होतं, मग त्यांची आमची पण एक कम्युनिटी असते, आमची पण एक ग्रँड मास्टरची युनिटी आहे, म्हणजे एक संस्था आहे. मग मी सगळं शिकलो तर बोलणार, सर लोक टेकन फॉर ग्रांटेड घेतात, आम्ही काय करायचं, तर तसं नाही. विद्येचं एक्सचेंज व्हायला पाहिजे. तर तेवढी फी ऍटलिस्ट मी मिनिमम ठेवली आहे. नाही तर कुठले कोचेस गेले ना खूप जास्त fee. तर मिनिमम, नाही तर मी दिलं असतं सगळं फ्री, पण नाही देता येत. ओके. दुसऱ्यांचा पण विचार करायला लागतो. तर मिनिममच्या मिनिमम आहे. ओके. आता अन्न कसं चार्ज करायचं, घ्या चला, अन्न चार्ज करायची प्रॅक्टिस बघणार आहे. बघा, अन्न चार्ज करणं का गरजेचं आहे. चला बघा, फूड चार्जिंग काय इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हाऊसवाईफ जरी असाल, आता मी सगळ्यांना एक प्रश्न विचार, केअरफुली ऐका. काय प्रश्न आहे? असं होतं का, तुमच्या मुलांना तुमच्याच हातचं जेवण आवडतं, असं होतं का सांगा बरं, ते दुसऱ्यांच्या हातचं खातच नाही? होतं असं? होतं ना? ठीक आहे. असं पण होतं का, तुमच्या हातचं जेवण तुमच्या माहेरच्या लोकांना तर खूप आवडतं, माहेरी आली का हे बनव ते बनव, आणि सासरच्या लोकांना नाही आवडत, असं पण होतं का? होतं कधी कधी. चला, अजून एक विचारतो. जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमच्या मिस्टरांना तुमच्या हातचं जेवण खूप आवडायचं, पण आता खूप चुका काढतात, असंही होतं का? होतं. आता त्याचं कारण सांगतो. ओके. बघा, चव आहे ना, चव तुमच्या हाताला नसते. चव तुमच्या हाताला नसते, चव असते तुमच्या भावनेला, तुमच्या फिलिंग्सला. तुम्ही मुलासाठी कसं स्वयंपाक बनवता, जरा विचार करा 2 मिनिटं. तुमच्या मुलांसाठी हे आवडतं, ते आवडतं, हे टाकते, ते टाकते, इमॅजिन पण करतात सबकॉन्शियसली. हा, मग तो असा हॅपी होईल, तसा होईल, बरोबर आहे की नाही? नवीन नवीन लग्न झालं, मिस्टरांसाठी पण आज हे बनवते, ऑफिसून येतील, खुश होतील, छान छान बनवायचे. आता काय आहे, यांचं रोजच आहे. काही केलं तर यांच्या आईला आवडतच नाही.
काही फिलिंगच नसते स्वयंपाक करताना. काहींचे करतात कौतुक, काहींचे नाही. ऐका ना, मुलांचंही तसंच असतं. तर नंतर आता मिस्टरांनाही काय यांचं रोजची कटकट आहे. मग आपलं सगळं लक्ष मुलांकडे फोकस होतं. मग काय होतं, नाही आवडत. मग सासरचे लोक कधी कधी खूप हिला येतच नाही असं तसं बोलत राहतात. ओके. तर चव तुमच्या भावनेला आहे, ज्या भावनेने तुम्ही बनवणार तसं. आता बघा, स्वयंपाक करताना जेव्हा तुम्ही कुकिंग करता, एव्हरीथिंग इज एनर्जी, पेंडुलम डाउजिंग शिकवला. तसंच बघा, एक आहे आजूबाजूची घाण अनहायजेनिक तुमच्या ताटामध्ये जातं, जसं डस्टबिन, टॉयलेट झालं उघडं, सो अँड सो. आता तुम्ही स्वयंपाक करताना तुमची मनाची स्थिती कशी आहे? तुमची मनाची स्थिती कशी आहे? जर तुमच्या मनात राग आहे, कुणासाठी द्वेष आहे, रक्त उसळत आहे, त्या व्यक्तीने असं केलं आणि स्वयंपाक करत आहे, 100% ती ऊर्जा तुमच्या जेवणामध्ये उतरते. ओके. बी केअरफुल. तर काय करायचं आहे, काही असो नसो तुमच्या मनात, काय करायचं तुम्ही पण. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जेव्हा बाहेरून जेवण ऑर्डर करतात, आता तो जेवण बनवणारा आहे, हॉटेलचा कुक, तुम्ही झोमॅटो स्विगीवरून मागवतात किंवा हॉटेलमध्ये जेवायला जातात. तर तो जो कुक असतो, तुम्हाला माहिती आहे का जेवण बनवताना त्याच्या तोंडामध्ये काय आहे, गुटखा आहे, दारू आहे, तो काय विचार करत आहे. ओके. तर काय करायचं आहे, कधी पण स्वयंपाकाला कधी ट्राय करा. ओके. खूप छान रिझल्ट येतो. सेम समजा तुमचं जेवण बनवलं आहे तुमच्या कढईमध्ये, पॉटमध्ये, व्हॉट एव्हर इट इज असेल, घ्यायचं, रेकीला कॉल करायचा, ती प्रार्थना, आणि फक्त आता दोन गोष्टी शिका. मी तुम्हाला हिलिंग द्यायचं शिकवलं, तुम्हाला मी नकारात्मकता काढायचं नाही शिकवलं. निगेटिव्हिटी काढण्यासाठी काय करायचं, हात उलटा फिरवायचा. ओके. कसं जेवण आहे. आता जे मास्टर लेवलच्या स्टुडंटने काय करायचं, कनेक्शनसाठी आधी होमशा जेशोनेन काढायला विसरायचं नाही, नाहीतर ते कनेक्शन होत नाही. होमशा जेशोनेन कनेक्शनचा नंतर चोकुरे डायकेम्यू सेहेकी चोकुरे असं सँडविच वापरा, जे मास्टर लेवलचे असते. आपण काय करायचं आहे, दोन्ही हात रब, रेकीला कॉल, आणि बघा, हात असा फिरवायचा त्या ताटावरून किंवा कढईवरून, आणि काय बोलायचं बघा, ह्या अन्नामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मक ऊर्जा असेल, ती सर्व नकारात्मकता निघून जात आहे. तुमच्या देवाचं नाव घ्या. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने ह्या जेवणामध्ये कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल, ती सर्व नकारात्मकता निघून जात. ओके. असं बोलू शकतात. आणि मग थोड्या वेळ करायचं तुम्ही, 1-2 मिनिट, त्याच्यानंतर काय करायचं, हिलिंग द्यायची आहे. बघा हिलिंग कशी, हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्याला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली. मी पण सुरुवातीला शिकलो, मी लपून लपूनच हा कोर्स करत होतो. तर माझी बायका बस स्वयंपाक करून जर हॉलमध्ये गेली, मी किचन मध्ये जाऊन पटापट करून घ्यायचो. तर पुरुष लोक पण जे ऐकत असतील, प्रयोग करून बघा. ओके. तर कुठली निगेटिव्हिटी काढायची असेल तर तसं करू शकता. ओके. ठीक आहे. तर रस्त्यात तुम्हाला एखादं पाकिट वगैरे सापडलं कुणाचं, तर त्याच्यात पैसे आहे, आता कोणी नाही, वाली त्याचा तुम्हाला घ्यायचा आहे, तर त्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा तळतळाट असतो, निगेटिव्ह एनर्जी असते. मग असं काही भेटली वस्तू किंवा तुमचे क्रिस्टल्स असतील, काही वस्तू असतील, हातात घ्यायचं आणि हात उलटा फिरवायचा. याच्यात कुठल्याही कारणाने काही नकारात्मकता असेल ती निघून जात आहे. ओके. तर असं करायचं आहे. पाण्यासाठी मी सांगितलं आहे, पाण्याच्या ग्लासवर जेही चक्र तुम्हाला बॅलन्स करायचं आहे, काही पाहिजे आहे पाण्याकडून, सगळं मागा त्याला. ओके. पाणी चार्ज करताना नकारात्मकता काढायची गरज नाही, फक्त हिलिंग द्यायची आहे. ओके. आलं लक्षात, अन्न पाणी कसं चार्ज करायचं आहे. आता पैशासाठी आपण काहीतरी बोलूया. आता पैशावर आहे. ओके. पैसा पाहिजे की नाही. तर आता पैसा, आता बघा, सर्वप्रथम इथे आता बरेचसे लोक आहेत, पैसा तर पाहिजे की नाही, जीवन जगताना पैसा खूप महत्वाचा आहे, अन्न वस्त्र निवारा, नाही तर घरचे रिस्पेक्ट देत नाही, असे खूप प्रेम करतात. रिस्पेक्ट पण जो जितका कमवतो ना त्याच्यावरून आजकाल रिस्पेक्ट भेटतो. ओके. मी मी स्वतः बघितलं आहे बघा. मी ना 10 वर्ष फॉरेनलाच काम केलेलं आहे, खूप डॉलरमध्ये सॅलरी होते. आणि मागच्या 2-3 वर्षांपूर्वी मी जॉब सोडून आलो. त्याच्यानंतर मी माझ्या घरच्यांचं बिहेवियर बघितलं होतं. ओके. कसं झालं अचानक ते बिहेवियर कसं चेंज झालं माझ्या प्रती, सर्वांच्याच प्रती असं होतं. तर पैसा कमवणं गरजेचं आहे. जरी इम्पॉर्टंट आपल्याला वाटत नसलं पण खूप महत्वाचं आहे. जितके कमवतात लोक तेवढा रिस्पेक्ट देतात. आपल्याला फक्त मनशांतीसाठी तरी पाहिजेच. ओके. इम्पॉर्टंट आहे. आता पैसे कमवायचे कसे, म्हणजे पैशासाठी काही मंत्र देणार आहे. सर्वप्रथम
तुमच्यापैकी एवढे लोक उपस्थित आहे, कोणी हिंदू, कोणी जैन असेल, बुद्ध असेल, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, माहिती नाही, सिख असेल, कोणी कुठल्याही पंथाचे असतील, संप्रदायाचे असतील, कुणाच्या धर्मग्रंथामध्ये दान हा शब्द आला नाही असं झालंय का सांगा बरं. आमच्या धर्मग्रंथामध्ये दान हा शब्द नाहीये, असं झालंय कधी? आता तो शब्द बघा, जे पैसेवाले लोक असतात ना त्यांना बरोबर माहिती हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे हं. तुम्ही जितकं देणार तेवढं तुम्हाला भेटतं. म्हणून आपण काय ऐकतो की साईबाबाला कोणी 2 किलोचं सोनं चढवून गेलं निनावे, बालाजीला कोणी 10 किलोचं. ते पैशावाले लोक असतात ना ते करतात, त्यांना माहिती आहे तुम्ही जितकं देणार तेवढं तुमच्याकडे येणार आहे, ती सायकल आहे. ओके. तर ऍटलिस्ट तुम्ही किती कमवत असाल ना, नियम काय माहितीये का, 10% तरी डोनेशन केलं पाहिजे. आता तुम्ही बोलणार सर पगारच 50,000 आहे, 5,000 कुणाला द्यायचे म्हणजे घरचे तर मला पण खूप रागवतात. ओके. तर ऍटलिस्ट 10 नाही 5% तरी द्या. नाही तुमच्याकडे काही पैसे द्यायला, कुणाला नॉलेज द्या, फ्रीमध्ये काहीतरी ज्ञान द्या. ओके. तर तुम्ही ते दान पण एक संस्कार आहे, छोटे मोठे संस्कार असतात ते कम्प्लीट करायचे असतात. ओके. तर डोनेशन जास्तीत जास्त करायचं आहे. आता दुसरं पैशासाठी काय करायचं आहे, पैसा. आता सर्वप्रथम ती लक्ष्मी आहे, पैसा म्हणजे काय, माता लक्ष्मी. आता वाईट नका वाटू देऊ, पण तुम्ही स्वतः काही लोकांनी तुमचं घर ऑब्झर्व करा. तुमच्या घरामध्ये त्या जुन्या वस्तू काढून टाका, त्या जुन्या पिशव्या. काही लोकांना खूप सवय असते त्या जुन्या पिशव्या, जुने डब्बे नाही वापरत तरी घरामध्ये आहे. तर जितकं तुम्ही स्वच्छता ठेवाल, क्लीनलीनेस ठेवणार, तेवढी माता लक्ष्मी तुमच्याकडे येईल. काही लोकांच्या पर्समध्ये, खास करून लेडीज लोक, माझी एक घरच्यांची तीच परिस्थिती आहे, पैसे सोडून त्या पर्समध्ये सगळं असतं, हे बिल ते बिल, गोळ्या औषधं, बरोबर की नाही. तर पैशासाठी एक स्पेशल पर्स करायची आहे, त्याच्यात पैसेच ठेवणार. भले 100 रुपयाची पाकिट घ्या, जेंट्सने सुद्धा, पण पैशासाठी छान ठेवा, त्याच्यावर नोटा अशा सरळ लावून ठेवायच्या आहेत, त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. आलं लक्षात. मग लक्ष्मी येणार कशी, जर स्वच्छता नसेल तर. ओके. माता सरस्वती गायब होऊन जाते आणि माता लक्ष्मी जीवनातून गायब होऊन जाते. ओके. आता मी तुम्हाला एक रिच्युअल शिकवतो, पैशासाठी एक मंत्र शिकवेल आणि पिरॅमिड शिकवेल. कुणाकडे नोट आहे का? 100, 200, 500ची नोट असेल तर घेऊन या बरं. 50 असेल तर बघा, मी तोपर्यंत दुसरं शिकवतो, जे लोक पैसे घेऊन येत आहेत. ओके. असतील तर घेऊन या, तोपर्यंत मी तुम्हाला एक मनी मंत्र देतो. ओके. बघा पैशासाठी एक मंत्र आहे. काय मंत्र आहे बघा. बघा मंत्र म्हणजे असा नाहीये होम क्लीम श्लीम नम, असा काही मंत्र नाही, वेगळा मंत्र आहे. जेव्हाही जेव्हाही तुम्ही कुणाला पैसे देणार, हा मी पिरॅमिड बनवायचं थोड्या वेळाने शिकवतो, आधी हे बघा. हा. तर जेव्हाही तुम्ही कधी कुणाला पैसे देणार, ओके, समजा, आता समजा 500 रुपये आहे, पिरॅमिड बनवायचं शिकायचं. बघा, एखाद्या किराणा दुकानात गेले, 500 रुपयाचं सामान झालं, 500 रुपये आपण काय करतो, आता पैसे दिले, वस्तू घेतली, व्यवहार संपला, घरी येतात. इथून पुढे असं करायचं नाही, सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायचं. एखाद्याला देताना, तर किराणा दुकान आहे, 500 रुपये देताना काय बोलायचं बघा, मनातल्या मनात बोलायचं, जोरात नाही. त्याला देताना भावना करायची. काय भावना करायची पैशाकडे बघून, हे 500 रुपये ह्या व्यक्तीच्या जीवनात याला परम सुख, समाधान, आरोग्य देऊन मल्टिपल होऊन माझ्या जीवनात परत येत आहे. म्हणजे 5,000, 50,000 बनून माझ्या जीवनात परत येतात. पेट्रोल टाकायला गेले, 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, हे 100 रुपये ह्या पेट्रोलवर, पंपावर काम करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात परम सुख, शांती देत आहे. माझ्या जीवनात ते 100 रुपये, 1,000 रुपये, 10,000 बनून मल्टिपल होऊन परत येत आहे. खूप छान लॉ ऑफ अट्रॅक्शनची ट्रिक आहे, मी तर 10 वर्षांपासून वापरत आहे, खूप सुंदर ट्रिक आहे. ओके. फोन पेचा जमाना आहे. काय करायचं, फोन पे कुणाला स्कॅन केला, पैसे टाईप केले, मग काय बोलायचं, आता समजा किराणा दुकानात कुठेही गेले, 500 रुपये झाले, समजा 200 रुपये झाले, फोन पे करायच्या आधी, पासवर्ड टाकायच्या आधी काय बोलायचं, हे 200 रुपये समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जाऊन त्याच्या जीवनात सुख शांती येत आहे, आणि 200 रुपये माझ्या अकाउंटमध्ये 2,000, 20,000 बनून परत येत. ओके. मला पण क्लासला फी भरली 5,000, हे 5,000 रुपये सरांच्या जीवनात जाऊन परम सुख शांती देत आहे. माझ्या जीवनात 50,000, 1,00,000 बनून परत येत आहे. आणि येतातही, कारण माझे काही ग्रँड मास्टरचे स्टुडंट आहेत, ते कमवतातही. ओके. तर तुम्हाला असं बोलायचं देखील आहे. ओके. तर हा मंत्र खूप काम येतो. ओके.
बघा, कधी कधी आपण काहीतरी बोलून जातो आणि तो शब्द खरा होतो, चुकीचा शब्द. घरचे काय बोलतात की ती काळ्या जिभेचा आहे, काळ्या जिभेची आहे, कारण युनिवर्स शब्द पकडून घेतो. ओके, शब्द खूप मोठी एनर्जी आहे. पण असं बोलत राहा, कधी तुमचा तुक्का लागेल तुम्हाला काय माहिती, कधी लॉटरी लागेल. हा, तर बोलायचं आहे, विसरायचं नाही. चला, नोट घेऊन आले. काय करायचं आता बघा. शिकवतो. मला पिन, हा पिन मध्ये अशी नोट आहे. ही फ्रंट साइड आहे आणि ही मागची आहे ना. ओके, हा गांधीजींची साइड आहे ना. कुठली नोट घ्या. आता आपण एखाद्या व्यक्तीला घेऊया, म्हणजे कुणीतरी प्रॅक्टिकल करायला लागेल. कुणाकडे आहे कडक नोट? चला, साधना मॅडमला घेऊ आपण. जमतं का बघू. हा, चला शारदा मॅम कडे, ते नीट दिसल्या पाहिजे ना. थांबा मॅडम, ते कॅमेरा आहे ना थोडा आहे. चला शारदा मॅडम, तुम्ही या बरं, एक मिनिट. दूर दिसेल हे बघा. हा, 500 रुपये आहे. आता गांधीजीची बाजू आहे ना, इकडे नंबर आहे बघा वरती, 500 रुपये. त्याला आता विमान बनवतं ना, आधी फोल्ड करा, अशी मिडल मधून फोल्ड करा, मिडल मधून आतल्या बाजूने अशी फोल्ड करा ती. करा बघ. हा, झाली. आता काय करतो आपण, विमान बनवतो ना तसं आहे, 500 रुपये दिले ना वरती, त्याच्या बाजूने विमान बनवतो तसं फोल्ड करा, असं विमान बनवून त्या बाजूने करा सर्वांनी. मॅडम, व्हेरी नाईस. आता काय करा ना, ही खालची बाजू आत अर्धी दुमडा. मी हा, पण अशी बघितले. गेली का ना, अशी अर्धी दुमडा. हम्म. असे 2-3 फोल्ड करत आहे ना, तुम्हाला वरती यायचं. आता अर्धी दुमटली, परत अर्धा फोल्ड, परत अर्धा फोल्ड, असं करत करत ना इथपर्यंत यायचंय. कुठपर्यंत? थोडस याच्या इथपर्यंत यायचं, मोठी इथपर्यंत. फिल्ट ना. बघ. इथपर्यंत करा बरं फोल्ड. म्हणजे असे 2 कॉर्नर उरले पाहिजे. म्हणजे हे जे 2 कॉर्नर उरतात ना, हे 2 कॉर्नर सर्वांना सांगतो. हा, बरोबर. आता ते 2 कॉर्नरला फोल्ड करा, असं आत दुमडा, म्हणजे ते पॅक होऊन जातील ना, लॉक होऊन जातील. हा, ते 2 कॉर्नर आहेत बघा. हा, लॉक करा, लॉक करा ते. बरोबर. दोघी तो, बाजूने करा. हम्म. असं नाही. हा, हे आहे ना, इथे लेवलला असं. झालं, व्हेरी नाईस. ओके, झाला, पिरॅमिड झाला. याला बोलतात मनी पिरॅमिड. ओके, तुम्हाला ज्यांनी पिरॅमिड. मदत केली त्यांना हो, पण थँक्यू. ओके, सोनाराच्या दुकानात असते ना असं पिरॅमिड. बरोबर. ओके, ठीक आहे, झालं पिरॅमिड. काय करायचं आहे? थँक्यू मॅडम. हा, तर सर्वांनी लक्षात घ्या, पिरॅमिड खूप महत्वाचा असतो. इजिप्तचे पिरॅमिड, जॉमेट्री उगीच नाहीये. परमेश्वरांनी पृथ्वी बनवताना अंकशास्त्र, जॉमेट्री, भूमिती खूप वापरली आहे. इजिप्तचे पिरॅमिड, आता हा विश बॉक्स वाला पिरॅमिड. पिरॅमिड शेप काय करतो? एनर्जीला खूप लवकर खेचत असतं. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, अशी बनवल्यानंतर काय करायचं, तुमच्या पर्समध्ये ठेवा, किंवा तुमच्या समोर जिथे तुमचे आता दुकान असेल, तुमचं सलून असेल, ब्युटी पार्लर वाल्या खूप लेडीज आहेत तिथे, जिथे देवाचा फोटो आहे त्याच्या समोर एक ठेवून द्या, देवाच्या फोटो समोर अशी ठेवून द्या. आणि कधी वाटलं तर रेकी तर आहेच, कॉल करायचा. हे मनी पिरॅमिड, हे मनी पिरॅमिड मला क्लायंट पैसा सहज आकर्षित करून देत आहे. काही बोला, जसं वाटेल, तर चांगल्या भावनेने ठेवायचे आहे. ओके, तर माझ्या पण पर्समध्ये असं असतं ते, किंवा समोर असतं. छान काम कर. ओके, पिरॅमिड ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला काही एंजल नंबर देतो. ओके, असेल क्वेश्चन आन्सर लिहून ठेवा. सगळ्यांशीच बोलेल मी आता शिकवताना, मग मी विसरून जातो. मी काही विसरलो तर तुमचं राहून जाईल. ओके, ओके, मनीचे एंजल नंबर शिकवतो तुम्हाला. एंजल नंबर काय असतात. ओके, जसं आपण काल झिबू सिम्बॉल हातावर काढले, आता नंबर तुम्हाला लिहायचे. ओके, मी पण नंबर लिहिणार आहे तुमच्या बरोबर. मला पण चांगला पैसा. कुठे गेली ती फाईल? ओके, लिहा, एंजल नंबर लिहा. हे पण खूप छान काम करतात. लिहा, अचानक पैसे मिळवण्यासाठी 808 आणि 520. पैशासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी, म्हणजे कुणाचे पैसे अडकले आहेत, कोणी देत नाही आहे, लोन क्लिअर, ते जे पैसे येणारे आहेत त्याच्यासाठी 741-909-999-0. व्यवसाय वाढीसाठी 11445511. ओके, तुम्ही काय करायचं माहितीये का, लिहून घ्या.
शक्यतो ना एवढं कन्फ्युज व्हायचं नाही. तुम्ही काय करायचं, 3च नंबर लिहायचे. कसे लिहायचे? 3च नंबर खूप छान काम करतात, एवढं करायची गरज नाही. हे बघा, 808520741. आता 3 नंबर आहे ना आपल्या हातावर खाली लिहा. ओके, कसं माहितीये का, इथे वर लिहा, डावी बाजू, अगेन डावी बाजू, इथे लिहा 808, वरती 808 लिहा. कुठल्याही पेनाने लिहा, काही फरक पडत. ओके, 808, 808, त्याच्या खाली 520741, एवढा नंबर लिहिला, बस झालं. ओके, बाकी त्याचं मॅजिक तुम्ही नंतर बघायचं. 808, 520, 741. मी परत नंबर दाखवतो तुम्हाला. हे बघा, डाव्या हातावर लिहायचं 808520741. हे तुमच्या ऊर्जा क्षेत्रात ते व्हायब्रेशन सक्रिय करतात. तुम्ही चॅन्टिंगही करू शकतात. 21 वेळा, 108 वेळेस, एखादं पैसे यायचे असेल अर्जंट, 808520741, 808520741, असे खूप काही नंबर असतात. सध्या एवढं घ्या. ओके, तर तुम्हाला जरी विश्वास नसेल तर मी तुम्हाला परत एकदा काहीतरी दाखवतो. ओके, आपण तर गुगलवर बघायचं. ओके, गुगलवर जाऊया. गुगल इकडे आहे. काल आपण झिबू कॉइन बघितला ना, झिबू कॉइन बघा, त्याच्यावर पण हाच नंबर आहे. हा, तो खूप काम करतो म्हणून आहे. हे बघा, 808520741. माझा झिबू कॉइन घरीच पडलेला आहे, नाही तर दाखवला असतं. ओके, 808520741. तर हा नंबर खरंच काम करतो. तर हा नंबर तुम्हाला वापरायचा आहे. आलं लक्षात? हा नंबर हातावर काढा. तुम्हाला थोडी ना काही करायचं, फक्त काढा, रिझल्ट येतो की नाही बघा. तर दुसऱ्यांना येतो तर तुम्हाला येणारच आहे. काय फरक पडतो. ओके, त्याच्यानंतरून आता काय राहिलं आहे, अजून एक गोष्ट राहिली आहे. कसली? बघा, आता मला काल एका मॅडमने परत फोन केला. नेहमीच कोणी ना कोणी करतं. काय विचारलं माहितीये का, सर रिकी तर कोणी कुणाला फ्री शिकवत नाही, तुम्ही कसं शिकवतात? ओके, कारण काही ना काही एनर्जी एक्सचेंज पाहिजे. तर त्या मॅडमचं पण तसं बरोबरच आहे. तर बघा, कुठली गोष्ट असताना तुम्हाला एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं आहे. तर क्लासची कुठली फी नाही, मी पहिल्या दिवशीच सांगितलंय, कुठलाही तुम्हाला पैसे मागणार नाही, अगदी शेवटच्या दिवशी नाही. पण जरीही तुम्ही माझ्याकडून शक्तिपात घेतलाय तर तुम्हाला जे वाटेल ते डोनेशन करायचंय. कशासाठी? तो एनर्जी एक्सचेंज होण्यासाठी. कितीही द्या, तुम्ही नाही दिलं तरीही चालेल. ओके, जे एजेड लोक आहेत मग ते धावपळ करतात, त्यांना फोन पे वगैरे येत नाही. तुम्ही नाही दिलं तरी चालेल, माझ्याकडून ते माफ असतं. पण ज्याला शक्य आहे त्याने तुमच्या पद्धतीने कितीही द्या, कारण तुम्ही जितकं देणार, ज्या पद्धतीने देणार. कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी टिप दिली वेटरला देताना, तुम्हाला असं 10-20 रुपये दिले आणि वाटलं तुम्ही खूप दिले, सबकॉन्शियस माइंड पकडून घेतो की तुम्ही तेवढंच डिझर्व करतात. तर जितकं असेल परमेश्वराने दिलं असेल त्याच्याने तुम्ही कितीही देऊ शकतात. ओके, 555 द्या, कुणी मला 3,000ही देतं, 5,000ही देतं, किंवा नसेलच काही, ऍटलिस्ट तुम्ही 200-300 वाटेल तर द्या. पण कंपल्सरी नाही आहे. क्लास फ्रीच होता आणि फ्रीच राहील. ओके, तर गरजेचं नाही आहे. कुठला नंबर काय मी संध्याकाळी मेसेज करून देईल, जर गुरुना दक्षिणा द्यायची असेल तर. आता का महत्वाची मी तेही सांगतो तुम्ही. मी सुद्धा विपश्यनाचे शिबिर करायचो, अगोदर गेलो होतो. तर माझ्याकडे खूप पैसा होता, मी फॉरेनहून यायचो आणि इकडे विपश्यनाला जायचो. पण मी कधी त्यांना पैसे नाही द्यायचो, कारण ना ते विपश्यनावाले ना 10 दिवसाचं शिबिर असतात, राहायला एकदम स्पेशल रूम, खायला प्यायला तर विचारू नका, इतकं भारी असतं. मग मी बोलायचो, ते शेवटच्या दिवशी बोलतात, तुम्हाला द्यायचं तर डोनेशन द्या, जेणेकरून हेच पैसे इतरांसाठी वापरता येतील आणि तुमचं दानाचा संस्कार पण पूर्ण होईल. दान पण एक संस्कार. पण मी कधी द्यायचं नाही, कारण यांच्याकडे एवढं, यांना काय द्यायचं. पण मग तेवढी एनर्जी लागायची नाही. मग मी परत जेव्हा दान, त्यांना डोनेशन द्यायला लागलो, त्याच्यानंतर माझ्या जीवनात खूप चांगले चेंजेस झाले. तर करायचं तर करा, अनलेस काहीच जबरदस्ती नाही, क्लास फ्रीच होता, फ्रीच राहील. ओके, तर कुठला नंबर काय मी संध्याकाळी मेसेज करेल, त्याचं काही फोर्स नाही आहे. तुम्हाला द्यायचं वाटत असेल, तुम्ही अटेंडमेंट घेतलंय, द्यायचं तर द्या, नो प्रॉब्लेम. ओके, म्हाताऱ्या व्यक्तीने, एजेड व्यक्तीने घाई नाही करायची. ओके, कंपल्सरी नाही आहे, स्वेच्छेने द्यायचं. ओके, ठीक आहे. चला, तर हो गया. तर झालं, माझे 5 दिवसाचा ऑफिशियली सिलेबस संपलेला आहे. ओके, आता कुणाला कसं वाटलं, काय वाटलं, काय प्रश्न उत्तर आहे, विचारा. ओके, आता क्वेश्चन आन्सर घेऊया. कसं वाटलं, काय वाटलं सांगा मला. काही झालं का नाही चेंजेस, तसंही ग्रॅटिट्यूड असतं, तसंही सांगू शकतात. बोला, कुणाला काही बोलायचं आहे?
काही प्रश्न असतील विचारून घ्या. क्लास ऑफिशियली संपला आहे. माझा पोर्शन मी जितका प्रॉमिस केला सांगितलेलं आहे. ओके, चला हा बोला मॅडम. प्रवाह कले हा बोला मॅडम. हा सर, माझं नाव कोमल सोनवणे आहे आणि बोला. माझा स्वतःचा इमिटेशनचा हँडमेड ज्वेलरीचा बिझनेस मी रन करते. मी पण IT इंडस्ट्रीमध्ये काम केलंय आधी आणि आता मी स्वतःचा बिझनेस रन करते. तर मग बिकॉज ऑफ माय स्पिरिच्युअलिटी जे अट्रॅक्शन होतं आधीपासूनचं, तर मी एके ठिकाणी रेकीचा ऑफलाईन क्लास केला होता. त्यामध्ये लेवल 2 झाल्या माझ्या आणि फी त्यांची ऑफकोर्स बरीच होती आणि पण एवढे पॉइंट्स कव्हर नव्हतेच झाले जेवढे आता तुमच्याकडून. आता आम्ही झिबू सिम्बॉल्स पण काल शिकलो, पेंड्युलम डाउजिंग पण तुम्ही त्याच्यामध्ये घेतलं, मनीचं जे पिरॅमिड आता तुम्ही शिकवलं, एवढ्या लेवलपर्यंत एवढं डीप म्हणजे मी असं कम्पेअर नाही करत आहे, बट ज्याची देण्याची इच्छा असते तो माणूस अगदी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देऊ शकतो. आणि ज्याला ते फक्त बिझनेस माइंडनीच बघायचंय ना, त्यांनी अगदी कमी पॉइंट्स शिकवले. म्हणजे असं की एक दोन दोन दिवसामध्ये दोन्ही लेवल कम्प्लीट झाल्या होत्या आमच्या. आणि जे आपले चोकुरे, होन्शा जेन्शोनाईन आणि शिवशक्ती असे तीन तीन ते चारच सिम्बॉल त्यांनी मोस्टली घेतले होते, कव्हर केले होते सेशनमध्ये. तर मला तुमच्याकडून आता शिकताना म्हणजे ते हे जाणवत होतं की गिव्ह अँड टेक जे असतं, तर गिव्हर म्हणून एक जी गोष्ट जाणवते ती खूप छान जाणवली तुमच्याकडून. व्हाईब्स पण खूप छान येत होत्या. मध्ये 1-2 सेशन मी अटेंड करू शकले नाही काही कारणास्तव. सुरुवातीचे अटेंड केले होते आणि आत्ताचे काल पण झाला आणि आजचा पण झाला. तर जे काही तुम्ही गोष्टी शिकवल्यात आणि ते पण अगदी स्वतः तुम्ही सांगताय पण की तुमच्या मनावरती डिपेंड आहेत त्या गोष्टी, की तुम्हाला करायचंय, द्यायचं आहे, नाही द्यायचंय. जे एवढं जे गिव्हर जे जे तुमचे मॅडम कनेक्शन आहे तसं ते तसं काय खूपच नाही. छान आहे. बघा, दुसरेही कोणी वाईट नसतात. बघा, त्यांचा तो बिझनेस आहे, त्यांचं घर चालतं. आता माझं काय आहे हो माहिती आहे हो का, तुम्हाला सांगतो. मी ऑलरेडी खूप पैसे कमवून बसलेलो आहे. म्हणजे मला ना ती इच्छा मरून गेली आहे. मी खूप देश फिरलेलो आहे, सगळी लक्झरी अनुभवली आहे. मला ते आता काही वाटत नाही की पैसा आला तर मी हे करेल ते करेल. माझ्याकडे ती फॅन्टसी नाही राहिली. माझ्याकडे एक स्पिरिच्युअलिटीच राहिली आहे. ते पण मी सांगितलं फ्री देऊ शकतं, पण मग असं कम्युनिटीमध्ये चांगलं नाहीये, हो दुसऱ्यांना वाईट वाटतं आणि हो हो लोक टेकन फॉर ग्रांटेड घेतात. ओके, तर हो ते हो हो. पैसे प्राइस जास्त पाहिजे त्याची, म्हणून बाकी काही नाही. आणि बरंच आहे, लेवल 2 ला पण खूप सगळे सब्जेक्ट्स आहेत माझे. क्रिस्टल थेरपी वगैरे असतं. ते आलं कोणी तर त्याला समजेल. ओके, थँक्यू मी मॅडम. सर लेवल 2 मध्ये फक्त मी तुम्हाला म्हटलं ना 3 ते 4 सिम्बॉल एवढंच घेतलंय. म्हणजे मला असं होतं की जर फी पण पे करतोय आपण त्या लेवलला, तर त्यांनी जास्त पॉइंट्स घेतले पाहिजे होते. म्हणजे कंपॅरिझन नाहीये माझं कुठल्या बाबतीत, ज्याचा त्याचा सिलेबस ज्याचा त्याचा असू शकतो, नो प्रॉब्लेम. मार्केटमध्ये चांगले कोचेस भेटणं खूप अवघड आहे. मी स्वतःच हो पैसे हो भरून हो, तेच बसलेलो आहे. म्हणायचं होतं माझा मला. सध्या माझाच अनुभव आहे. आता मी त्यांचं नाव पण घेणार नाही. पैसे भरून मीच अटकलेलो आहे. काय करायचं, ज्याचं त्याचं आहे, आपण काही बोलू शकत नाही. ओके, ज्याची ओके, त्याची थँक्यू थँक्यू सो मच सर. थँक्यू थँक्यू सर, धन्यवाद. ओके, हा साधना मॅडम बोला. सर खरोखर बोलावं तेवढं कमीच आहे आणि मी खूप खुश आहे सर, कारण तुम्ही एवढं काय दिले. बरोबर आहे, कुठली गोष्ट मोफत दिली तर त्याचं व्हॅल्यू नसतं. आणि मला एक विचारायचं सर, ही नोट, ही जी 500ची नोट करा ना, पिरेमिड, फोल्ड करा ना मग अजून एक एक फोल्ड करा ना अजून. ते एक दुमडा त्याला, हा ते उरलेलं आहे ना बाजूचं, त्याला दुमडा तुम्ही. ओके सर. आणि सर मला तो कोर्स करायचाच आहे, तर ते ग्रुपवर किंवा काय मी स्कॅनर देईन पाठवणार देईन, का सर? घाई नका करू. आहे मी कुठे चाललं, संध्याकाळपर्यंत येऊन जाईल. ओके, आणि नाही तर आणि फोन सर, करा. सर मला अजून एक बोलायचंय. ज्यावेळेस तुम्ही म्हटले ना घरातली निगेट आपले कुटुंबासाठी, मुलांसाठी, सर माझ्या हाताला एवढी कळ लागत होती ना सर. मी म्हणतो अरे बापरे, काय होते, कशामुळे मग सर ती निगेटिव्हिटी निघत होती का अशी घरातल्या वस्तूंसाठी, माझी 4 व्हीलर 2 व्हीलर सर्व मी करत होते ना सर. हाताला अशी मला आज जाणवलं, पाण्याची चव नाही लागली सर मला, म्हणजे कधीच नाही लागली आतापर्यंत. पण हे झालं सर माझ्याकडून. चला, चांगली गोष्ट आहे. माझ्या एनर्जी पोहोचल्या तुमच्यापर्यंत. छान आहे, छान हो आहे. हो हो. चला, ऑल द खूप बेस्ट. आनंदी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, हा अजून काही, हा बोला पीयू मॅडम. नमस्कार सर. सर मी काल पण मेसेज केला होता की तुम्ही मोफत क्लास घेऊ नये, तुम्ही त्या मानानं भरपूर देत आहे. म्हणजे मी या अगोदर पण क्लासेस केलेले आहे, त्याच्या तुलनेत मला तुमचा क्लास खरोखर खूप छान वाटला. आणि म्हणजे खूप सारं शिकवलं सर. फर्स्ट लेवलला इतकं सारं नॉलेज नाही देत कोणी, पण तुम्ही भरपूर दिला आम्हाला. त्यासाठी तुम्हाला खरोखर मनापासून धन्यवाद. आणि दुसरी मला एक गोष्ट विचारायची होती सर, की तुम्ही जे सांगितले की आपण सिम्बॉल्स टाकायचे,
तर ते सर फक्त मला एक विचारायचं होतं की ते फक्त आपल्याला व्हिज्युअलाइज करून टाकायचे आहे की हाताने करून टाकायचे. दोघेही करू शकतात. ओके, व्हिज्युअलाइज पण करू शकतात, टाकूही शकतात, जसं तुम्हाला पटेल. 5 बोट एकत्र करायचे आणि त्या ग्लासवरच असं. मी आता ऑफिसमध्ये आलं ना मोठा, आता पैसे पाहिजे, तर एकदम मोठा जितका एरिया आहे तेवढा मोठा ॲबंडनचा सिम्बॉल काढतो, किंवा माझा लॅपटॉप आहे छोटा आहे त्याच्यावर काढतो, फोन आहे, आता पैसे यायचे आहेत आज त्याच्यावर हाताने काढून ठेवायचा. ओके, किंवा हम्म. स्टिकर हा. आहे, प्रिंट आउट काढा, स्टिकर चिटकवा, तसंही करू शकतात. व्हिज्युअलाइज करा. ध्यानाला जेव्हा तुम्ही बसाल 7 चक्र मेडिटेशनला, तेव्हा हातावर इमॅजिन करा, तुमच्या मर्जी. किती कल्पना म्हणजे शक्ती वापरता तुमच्यावर आहे. नुसतं व्हिज्युअलाइज जरी केलं तरी पण चालते तरी ना आपल्या डोळ्यांनी. हो, बघा, मनाचा आवाज ऐका. तुमचं मन तुम्हाला बरोबर सांगेल, तू हे कर, तू ते कर. कुणाचंच ऐकायचं नाही. जरी मी सांगतो ना, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मी जे सांगितलं आहे सगळंच फॉलो करू नका, जे मनाला पटेल तेच करा. ओके, काही गरजेचं आणि सर नाही. जर आपल्याला कोणाला जर हिलिंग द्यायचं असेल तर जे आपण हे देतो म्हणजे जसं आपण रेकीला कॉल करतो किंवा मग आपण हिलिंग देताना काही अफर्मेशन देतो, तर ते आपल्याला मनातल्या मनात द्यायचे की बोलून द्यायचे. नाही, मनातल्या मनात दिलं तरी चालतं. कोणी नसेल तर जोरात बोला, मनातल्या मनात. पण सध्या कुणाची हिलिंग करू नका, कारण तुमचेच एनर्जीमध्ये ब्लॉकेजेस असतात. पुढे जाऊन हम्म, हम्म. प्रॅक्टिस नाही, कुणी इतरांची करा, नाहीतर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होतात. तर काही असं कनेक्शन तर होऊनच जातं. ओके, तर थोडंसं स्वतःला अजून हील करा, जेणेकरून तुम्हाला छान प्रोटेक्शन भेटेल. घरच्या सदस्यांवर ट्राय करा, सर्वांना सांगत आहे. नाही, एक दोन माझ्या मिस्टरांनाच नाही सर करत थोडा आहे. डोकेदुखीचा प्रॉब्लेम होत होता तर मी करत होते. मी सर्वांना काही टिप्स देतो. बरं झालं मॅडमने आठवून दिलं. तुम्हाला 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग नाही सांगितली, एक टॉपिक राहिला. चला, मी सर्वांना परत एकदा थोडंसं राहिलं आहे ते बघून घेऊया आपण PDF मध्ये. काय करायचं आहे तुम्हाला? PDF कुठे गेली? तसं नोट्स वाचलं तरी समजणारच आहे. वन मिनिट. त्या नोट्समध्ये तुम्हाला अजून इम्पॉर्टंट काय फॉलो करायचं आहे ना, ते सांगायचं आहे. इथे आहे. की तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही छोट्या मुलांवर नक्की ट्राय करायचं आहे. आता हा झाला. हे बघा, ही जी दिसत आहे आबा मंडल की सफाई, आबा मंडल की सफाई. तर काय करायचं आहे, घरात कोणी आजारी असेल, मुलं, व्यक्ती कोणी असेल, घरातले सदस्य, बाहेरचे नाही. अगेन दोन्ही हात रफ करायचे, डोक्यापासून पायापर्यंत त्याचं 3 वेळेस ओरा क्लिन्झिंग करायचं. जसं घरच्या अगोदर मीठ काढायचे तसं त्याला ओरा क्लिन्झिंग बोलतात. सेम ह्या पद्धतीने 3 इकडून, 3 डावीकडून, 3 उजवीकडून, 3 असं चारी बाजूने 12 वेळेस करायचं आहे. तर ओरा क्लिन्झिंग तसं तुम्ही घरच्या सदस्यांसाठी वापरू शकता. ओके, त्याच्यातच बघा, रेकीमध्ये 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग इम्पॉर्टंट असतं. आता सर्वांनी 7 चक्र मेडिटेशन करायची गरज नाही. जे एजेड लोक आहेत त्यांचं ध्यान लागत नाही. आता तुम्ही काय करायचं आहे, पेज नंबर किती मला बघू द्या. पेज नंबर विसरलो मी. ओके, हे बघा. तर जे लोक ज्यांना वारंवार हेल्थचे इश्यू आहे, सारखे सारखे आता वयोमानाप्रमाणे होतं, तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही हात रब करून हे 24 बॉडी पॉईंट आहे त्याच्यावर 3-3 मिनिट हात ठेवायचा आहे. ओके, तर 24 त्रिक 72 मिनिट होतात, जास्त होतं. तर ऍटलिस्ट तुम्हाला जर जास्त वाटलं, नोट्स बघून करा. मग 12 पॉईंट बॉडी हिलिंग, मग डोळे, कान, कनपट्टी, तुमचं फोरहेड, याच्यावर तुम्हाला 3-3 मिनिट हिलिंग द्यायची आहे. जरी तुम्ही 7 चक्र मेडिटेशन करत असाल तरीही आठवड्यातून एकदा दोनदा सर्व बॉडी पार्ट्सला देत जा. ओके, इम्पॉर्टंट आहे, करत जा. जर तुमच्याकडे खूप टाइम असेल तर 7 चक्र मेडिटेशनही करा आणि 12 अंकों का छोटा रेकी उपचार, इथेही हात रब करून फक्त हात ठेवायचा आहे. ओके, तर ते तुमचं विसरू नका, तर तेही करायचं आहे. वेळ असेल तर करा, अदरवाईज आठवड्यातून एकदा दोनदा करायचं आहे. ओके, चालेल. हा, गुंटे आनंद सर बोला. आनंद सर बोला. नमस्कार सर. बोल. तर याच्यात झोप कमी करण्यासाठी काय आहे का? काय झोप कमी करण्यासाठी रोप करी, मला समजलं ना, ऐकून घे. झोप हो झोप 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 नाही होत, हा. झोप नाही होत. बर, वाचन क्षमता वाढवण्यासाठी, जे वाचलेले आठवण राहण्यासाठी किंवा
सिम्बॉल काढा ना, तो कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल आहे ना, तो हातावर काढत जा. ओके. कॉन्सन्ट्रेशनचं सिम्बॉल असतं का? तो एक सिम्बॉल शिकवलाय ना, तो काढून ठेवा. ओके, हातावर काढत ते जा. आहे का आपल्या PDF मध्ये? आहे. ओके, त्याच्यात आहे. बर बर. काय नावानं आहे? कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता नावाने आहे, नंतर बर. ठीक. आणि आता चांगले हिलर बनणार आहेत, काही काम आहेत तर ते इंस्टाग्राम मधून ते फीडबॅक काढून टाका. ते नात्यांच्या रील्स येतात आणि टॉक्सिक रील्स येतात, त्याला राईट क्लिक करून नॉट इंटरेस्टेड करायचं, मग ते रील्स फालतूच्या येणार नाही. ओके. अनिता मॅडम बोला. तर नमस्कार. नमस्कार. आणि सर्वात पहिल्यांदा थँक्यू. मी तुमची आभारी आहे. ह्याच्यापूर्वी ना सर मी गायत्री मंत्र रोज ऐकते, पण हम्म, त्याच्यामध्ये ते चक्र यायचे, म्हणजे ते कलर यायचे सातमध्ये. ते हम्म, कशासाठी असतात ना, ह्या कोर्समुळे मला क्लिअर झालं. मला हे बर. खरंच माहिती नव्हतं. काही युरोपियन फॉरेनला मी फिरायला जाते तेव्हा बघितले त्यांच्यावर टॅटू असतात. ते टॅटू बऱ्याचपैकी तुम्ही दाखवलेल्या टॅटू पैकीच होते. आता मला नेहमी वाटायचं त्यांच्याकडे खूप पैसे आहेत, हे कशाला टॅटू काढतात, वेडेच आहेत, काय काढलं पाहिजे. पण आज त्या टॅटूचं मला ज्ञान मिळालं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना सर, आज माझ्या एकदम क्लिअर झाल्यात. मी स्वतः क्लास घेते. म्हणजे तुम्ही सांगितलं ना, काहीतरी आपण देणं भाग आहे. तुम्ही तर आम्हाला या 5 दिवसात खूपच दान केलं. ते रिफंड आहे तुम्हाला पुन्हा. पण मी पैशाच्या रूपात तर नाही देते, पण मी मुलांना ज्ञान देते. हा, फ्री ऑफ तसं चार्ज बरं आहे. शिकवते सर. मला बरोबर. एवढंच माहिती आहे, पण मी पण कोणतंही काम लक्षात घ्या, करताना हा पण जास्त पण फ्री मध्ये नका शिकू. त्याच्याने काय होतं, आपला शुक्र कमजोर होतो. देताना थोडस काहीतरी त्या बदल्यात घ्यायचं त्या मुलांकडून. आता आमच्या क्लासच्या मॅडम होत्या ना, ट्युशनला त्या पण फ्री शिकवायच्या, पण मग त्या काय करायच्या माहितीये का, जा रे दुर्वा घेऊन ये, जा गणपतीला हे घेऊन ये, काहीतरी एनर्जी एक्सचेंज मध्ये घ्यायच्या. काहीतरी एनर्जी एक्सचेंज मध्ये घ्या, नाही तर आपलं शुक्र कमजोर होऊन जातं. ते म्हणजे तर मला पैशासाठी. मला मला काहीतरी मिळतच आहे. नवीन नवीन टेक्स्टबुक बदलतंय. त्याचा अभ्यास अच्छा. मी करते सर. ते रिफंडच आहे मला. हा, कारण ते पण. माझं ते मला रिफंडच आहे. सो सर मी तुम्हाला पुन्हा एकदा तुमची खूप आभारी आहे, आभारी आहे. खरं सांगते. कारण तुम्ही अफाट ज्ञान आम्हाला दिलेलं आहे आणि हे ज्ञान कंटिन्यू आम्ही चालू ठेवू. तर सो थँक्यू खूप. आणि तुमचा हसरा चेहरा बघून ना, आम्ही नर्वस जरी असू तरी हसत होतो. तुम्ही पण हसा. म्हणजे एक एक त्या- एनर्जी आहे सर तुमच्याकडे. एनर्जी ते- देत होता आम्हाला. ओके, थँक्यू सर. आणि खूप लहान वयामध्ये तुम्ही खूप काय आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला या वयात खूप काय ज्ञान प्राप्त करायचंय आता. थँक्यू सर. तसं काही नसतं बघा, वय वगैरे काही नसतं. मी मॅडमने छानच घेतलं. तुम्ही कधी ऑटोबायोग्राफी ऑफ योगी पुस्तक वाचा बघा. आपलं एक हे भौतिक एज असतं, म्हणजे आपलं तरुण असतो, लहान असतो, मग म्हातारे होऊन जातो. ते आपलं भौतिक जीवनाचं वयोमर्यादा असते. पण स्पिरिच्युअल लेवलवर आपली स्पिरिच्युअल एज डिपेंड करते. ओके, तुम्ही मागच्या जन्मी काय केलं त्याच्या मागे. तर कुणाची सोल लाईफ, त्याला सोल लाईफ. तर कुणाच्या एजवर जायचं नाही कधी. कुणाची सोल लाईफ पण जास्त असू शकते. तर कदाचित तुमची जास्त असेल म्हणून तुम्ही इथे आहे, नाही तर ग्रुपला 500 लोक आहेत, सगळे थांबले का नाही थांबले. काहींनी तुम्ही केलं असेल, काही स्पिरिच्युअलिटी म्हणून परमेश्वराने आणलं असेल, काही ग्रोथ केली असेल मे बी. वी डोंट नो. ओके. हा, शिवराज सर बोला, काय म्हणतात? नमस्ते सर. नमस्कार. तर 5 दिवसाचा अनुभव हा फार मोठा होता आणि तुमच्याकडून आम्ही बरंच काही शिकलं आहे. मी ऍक्च्युअल अगोदर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे किंवा ते सिक्रेट वगैरे बुक बरेच वाचलेले, पण एवढं डिटेल्समध्ये आणि असं समोरासमोर माहिती भेटली नव्हती. कारण वाचन आणि प्रॅक्टिकल मध्ये फार फरक असतो. हे तुमच्याकडून प्रॅक्टिकल जे ज्ञान भेटलं ते फार महत्वाचं होतं. आणखीन मला एक दुसरं विचारायचं होतं सर. मी एका ठिकाणी रेकीसाठी म्हणजे मी तुम्हाला पर्सनली बोलू शकतो का? म्हणजे तुमचा नंबर वगैरे भेटेल का? नंतर कॉल करा. ओके, कधी दुपारी कुठल्या कॉल. नंबरला करायचंय? तो 9579, ज्याच्यावर तुम्ही सर्टिफिकेटसाठी नोट्सचा नंबर पाठवला ना, त्याच्यावर. म्हणजे नाव पाठवलंय पण सर्टिफिकेट आणि आले नाही तर. काहींचं येऊन जाईल, ज्यांनी लेट केलं ना, ऑफिसचे स्टाफ निघून ओके. जातो, मग ते करतील मग त्या तुम्हाला. नंबरला पर्सनली कॉल केला तर चालेल का सर? चालेल, करा तुम्ही. ओके. ओके सर. म्हणजे माझे काही 2-3 क्वेश्चन होते, मी ग्रुपमध्ये आता विचारू शकत नाही, मी तुम्हाला चालेल. पर्सनलीच कॉल करतो. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. ओके ओके, थँक्यू. आता सरांनी पण छान सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्या पुढचं जे 10 दिवसांचं आहे ना, त्याच्यात तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील कव्हर होऊन जातं. ओके. ते 10 दिवसांच्या कोर्समध्ये न सांगता बरंच काही येऊन जातं. ते मी इतका सिलेबस असतो 10 दिवसाचा, मग ते सांगायचं तरी कसं, ते आल्यावरच तुम्हाला कळतं. त्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन देखील कव्हर होऊनच जातं. हा, सपना मॅडम बोला.
हॅलो सर. हा, गुड मॉर्निंग, बोला. तर पहिले तर थँक्स अ लॉट. म्हणजे मी ना म्हणजे मॅरेज होऊन 4 वर्ष झाले. मी खूप निगेटिव्ह मध्ये आले होते. खूप जास्त निगेटिव्ह मध्ये. पण जेव्हापासून 4-5 दिवसापासून मी अटेंड करते, ऍक्च्युली माझं ऍडजस्ट होत नाही. तर मी खूप ट्राय करते. आज पण माझ्या मुलीचा बर्थडे आहे आणि मी खूप ऍडजस्ट करून आजचं सेशन ऍडजस्ट करते. म्हणजे मी एवढं कशासाठी तेवढं 4 वर्षात कशासाठी एवढं म्हणजे हे करायचंय मला आणि मी एवढं सगळं ऍडजस्ट करून करते. ते फर्स्ट टाइम करते 4 वर्षामध्ये आणि मला खूप 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 पॉझिटिव्ह वाटलं. कारण की मी इतकी निगेटिव्ह झाली होती ना, इतकी म्हणजे मला कधी कधी म्हणजे खूप विचित्र विचार येत आहे डोक्यामध्ये. पण मुलीसाठी एक म्हणतात नाही, मुलीसाठी स्टँड घ्यावं लागतं कारण की तिची काही चुकी नसते. तर ते सगळं झालं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि मला फक्त एक विचारू शकते एक क्वेश्चन. मला तुमचा क्लास करायचा आहे, पण मी सध्या गावाकडे त्या सिच्युएशन मध्ये नाहीये. मी करेल, मग मी पुण्याला गेल्यानंतर मी करेल, पण 1-2 महिन्यानंतर गेली तर फक्त जाऊ लवकर आणि केली तर. आणि मला फक्त रिलेशनशिप साठी काय नंबर्स सी करायला पाहिजे, लिहायला पाहिजे रोज आणि सिम्बॉल तेवढं सांगा ना प्लीज. कशासाठी? रिलेशनशिप साठी रिलेशनशिप नंबर? म्हणजे फक्त माझे मिस्टर माझ्यामध्ये चांगलं संभाषण व्हावं, सांगतो नंबर सांगतो, सांगतो, लिहा लिहा. Thank you. 5412 थांबा. रिस्टोर हार्मनी इन मॅरेज. ओके. 1791854. 1791 854. 854. ओके. तसं तुम्ही इंटरनेट रिपीट करा प्लीज. बस एवढा नंबर तुम्ही लिहून ठेवा हातावर, कधी येतात एनर्जी. ओके. मी सिम्बॉल सिम्बॉल तो लवचा सिम्बॉल आहे ना, तो एक अनलिमिटेड हा, तो काढत जा. हा, हो हो, तो काढ. ओके. थँक्स अ लॉट सर. जास्तच हे झालं. थांबा. सौरभ पाटील सर बोला. ते व्हिडिओ ऑनलाईन लक्ष. सौरभ पाटील सर बोला सर. हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर? हा, बोला मॅडम. हा, नमस्कार सर. सॉरी सर, माझी व्हिडिओ ओपन नाही होते. ठीक आहे, ठीक आहे. हा, तुमचा रोज क्लास अटेंड करते मी, खूप छान. आणि असं वाटतंय आम्हाला आता हा नवीन पुढचा क्लास करावा सर, पण माझा खरंच मोठा इश्यू आहे, माझा पैशाचा थोडा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही पुन्हा केव्हा चालू कराल क्लास, तेव्हा आम्हाला मिळेल का सूचना हो, वगैरे काय अशी? मिळतील. त्या ग्रुपवर तुम्ही राहा, चॅनलवर खूप सगळे कोर्सेस असतात. एंजलचं हा रेकी आहे, मनी रेकी आहे, ग्रँड मास्टर असतं, काही ना काही राहत, त्याच्यावर नोटिफिकेशन येत राहतात. ओके. हा सर, मला एक विचारायचं होतं. तुम्ही ते ऑरा क्लीन करायचं सांगितलं आणि स्वतःला आपण रेकी घ्यायचं असेल तर ते आठवड्यातनं एकदा करावं की रोज करावं लागेल? कधी मध्येच करा. ओके. रोज नाही केलं तरी चालेल. नाही, ओरा क्लिन्झिंग रोज करायचं आहे. ते तुम्ही 1 to 3 प्रोसेस कधी मध्ये करायची आहे. 5 अच्छा. मिनिट पण लागत नाही, तर रोज करणं गरजेचं आहे. ओके. हा, आपल्याला काय माहिती काय ऊर्जा आहे. ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. आणि बघा, असं कुणाला एकच टाइम नाही, की असं काही गरजेचं नाही की सकाळीच करू का संध्याकाळी करू. जेव्हा टाइम भेटेल तेव्हा हे सगळं करत जा. जेव्हा तुम्ही एकटे असाल तर युनिव्हर्सची देवाला दाखवण्यासाठी दिखावा करण्याची गरज नसते. जेव्हा मन शांत असेल, घरात कोणी नसेल, तुम्हाला चान्सेस जास्त आहे त्याच्याशी कनेक्ट व्हायचे, तेव्हा कधीही मेडिटेशन करा, पण करा. काही न करण्यापेक्षा काही केलेलं बरं आहे. ओके. सुनीता मॅडम बोला. दाबा ते बटन. बघा तिथे अनम्यूट लिहून आलेलं असेल. थांबा सर. नाही ना, ते ऐकू येत नाही आवाज मॅडम, ते म्यूटचं बटन दाबा. थँक्यू. मेसेज वाचायला मी नंतर वाचतो सर्वांचे मेसेज. नंतरून बघा. स्वाती मॅडम बोला तुम्ही. स्वाती माने मॅडम. तोपर्यंत सुनीता मॅडम. हा, बोला स्वाती मॅडम. अनम्यूट दाबा. हा सर, मी बरं. इन्स्टाला तुमची रील्स पाहिली होती सर पहिल्यांदा. मला रेकीबद्दल काहीच माहित नव्हतं सर. तर तुमचे पहिल्यांदा खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद सर. आणि मला पुढचा कोर्स करायचा आहे सर. चालेल. तुम्ही जे आम्हाला अमूल्य ज्ञान दिलं सर, ते खरंच खूप अमूल्य आहे सर. त्याच्यासाठी तुमची खूप आभारी आहे सर आम्ही. मला जर काही अडचण आहे तर मी तुम्हाला कॉल करू शकतो सर. हा, करा. शनिवारी रविवारी.
माझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत सर. चालेल. असं नाही बोलायचं, तताच तू पैशाविषयी झालं. बोलायचं. आता हळूहळू सुधरत चालले आहे त्याच्यावर. तुम्ही तेच बोलले ते ऍफर्मेशन वाचा. ओके. आणि बघा, हो फ्री का सर, शिकवायचं थँक्यू. अजून. थँक्यू. अजून एक तुम्हाला सांगतो फ्री शिकवायचं कारण काय आहे. जर मी ते इंस्टाग्रामला ऍड बघितली आणि जर पैसे भरायचं लिहिलं ना, काही लोकांना नाही जमत त्या सगळ्या गोष्टी करायला. मग करू का नको करू, काय असेल, कुठे पैसे वाया घालवायचे, किंवा काहींना जमतच नाही. आता फ्रीमध्ये तुम्ही रजिस्टर करतात, ऍटलिस्ट कळतं तरी काय आहे काय नाही. ऍटलिस्ट तुम्ही परमेश्वराचं काही असेल की ह्या क्षेत्रामध्ये तरी येतात, ऍटलिस्ट काही नॉलेज तरी भेटतं. तर माझ्यासाठी तेवढंच चांगलं आहे, म्हणून मी ते पैसे स्टार्टिंगला घेत नाही, नाहीतर घ्यायला घेऊ शकतो. हा, पुष्पा मॅडम करा, अनम्यूट करा. तर बोल. सर्वात आधी तुमचं खूप खूप धन्यवाद. कारण मी पण कुठेच काही ऐकलं नव्हतं आणि पहिल्यांदा हे सगळं ऐकलं. आणि याचा उपयोग स्वतःसाठी खूप होणार आहे, बेसिक लेवलला तरी. पुढे कोर्स करू, पण बेसिक लेवलला स्वतःसाठी खूप उपयोग होईल. आणि ते करून बघितले तर होऊन पण राहिले. नाही तर रात्रीची झोप नव्हती, छान झोप येत आहे आता आणि फ्रेश वाटत आणि पॉझिटिव्ह झालंय सर्व. मला हे एकदा नोटचं थोडं एकदा सांगता का? आता हेच बघा, आतून मुडं पाहिजे अशी. हे गांधीजीचं आपल्या समोर पाहिजे का चित्र? हा, आता विमान बनवताना आपल्याला घडी करा, मधून घडी करा त्याची. नाही नाही, पण ही साईड हा, कोणती आपल्या आपल्याकडे बाजूने पाहिजे? पाहिजे. गांधीजी. अशी अशी घडी करा. हे बघा, असं असं मधून मधून घडी करा. हा हा, हा बरोबर आहे. सिंपल आहे, खूप सोपं आहे. आता ते हा. वरतून आहे ना, तिथे 500 रुपये तिथे विमान बनवतात, तसं बनवा. लहानपणी आपण बनवायचं ना, हो हो हो, एक. हा बस. सिंपल. हा. आणि अशी आता केलं आता काय केलं. करा, आत ही बाजू आत दुमडा. ओके, अशी अर्धी करा. ओके. अर्धी करायची? हा, अर्धी अर्धी करा करायची? पूर्ण. हा, अर्धी करा, अर्धी करा. तुम्ही खूप वर. हे बघा अर्धीच आहे बघ. हा, हा हा. आता परत त्याची पण एक फोल्ड करा, त्याची पण एक घडी करा. एकावर एक टाका, 2 घडी झाली. आता तिसरी पण घडी करा. आणि मग ते असं असा शेप येतो ना, मग हे तुम्हाला लॉक करायला दुमडून घ्यायचं. झालं पिरॅमिड. आता ते एक्स्ट्रा वालंय ना, ते आत दुमडा असं. हा, त्याला हे असं आलं? fold. हा, त्याला फोल्ड करा. कशाला याला? नाही नाही, हा बाहेरच्या बाजू त्याला लॉक करा. हे बघा ना, असं आत अशी बाहेरची एक्स्ट्रा आहे ना, याला हा आत हा. कर. दाब त्याला. हे ती असं आहे ना, बरोबर आहे. आता त्याला हा. आत म्हणजे त्या नोटेला बाहेरून कव्हर करा, जेणेकरून ती अशी अटकून जाईल. हे बघा, नाही तुम्ही रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, एकदा. कारण मग बाकीच्यांचं पण घ्यायचं. एकदा रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके. बरं. आणि ते पीडीएफ मिळालं का सर? पीडीएफ आणि सर्टिफिकेट? ज्यांना नाही भेटलं त्यांना भेटून जाईल, कारण काही लेट मेसेज केला होता, तर भेटून जाईल सगळ्यांनाच. बरं बरं. ते घाबरू नका, ती माझी जबाबदारी असते द्यायची. हा, रमण सर बोला. सर रमण बदाने सर बोला. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. अंमळनेरहून बोलतोय. हा, बोला ना. गेल्या 1 महिन्यापासून खूप स्ट्रेस मध्ये होतो, टेन्शन मध्ये होतो. आणि आपल्या सेशन संदर्भात नीता चंदनखेड यांनी मला ही माहिती दिली आणि तुमच्याशी बोलणं पण झालं. आणि गेल्या 5 दिवसापासून सेशन अटेंड करतोय. एकदम खूप फ्रेश वाटतंय, खूप टेन्शनलेस वाटतंय. आणि फक्त एकच मधलं शक्तिपाताचं जे एक सेशन आहे ते मिस झालेलं आहे, पण त्याची रेकॉर्डिंग पण मला दिसत त्याची नाही. रेकॉर्डिंग नसते, ते लाईव्ह अटेंडमेंट घ्यायला लागतं. आता तुम्ही आले पुढच्या लेवलला तर मी करून देईल सोमवारी वगैरे ऍडमिशन घेतलं तर. ओके. पण आता नाही जमणार आत्ताच, म्हणून मी 3 वेळेस चान्स देतो. बघूया कसं होतं. ओके, ठीक. थँक्यू थँक्यू सर. सर. ओके. ओके. हा, बोला संदीप सर, बोला. बोला ना संदीप सर, अनम्यूट करा. नाही होते का हा, तोपर्यंत? धन्यवाद सर. एमएससीबी मध्ये नमस्कार. नगरला. बोला ना सर. खूप धावपळीचं आहे जीवन आमचं. पाऊस चालू आहे नगरला. तरी आमच्याकडे वेळात पण वेळ खूप चालू काढून, आहे. हा, वेळात वेळ काढून तुम्ही चांगलं शिकवलं. धन्यवाद. करू क्लास आपण पण अटेंड. चालेल, ठीक आहे. थँक्यू. चला. हा, बोला मानसी मॅडम.
सर ते आपण जी नोट फोल्ड केली ना पॉकेटमध्ये ती किती दिवस ठेवायची तशीच? तशीच ठेवा. जे बघा काय करायचं, तुम्हाला खूप हा. दिवस झाले, तुम्हाला जर असं वाटलं ना, शक्यतो काय करा तुम्हाला सांगू का, ही नोट नका घेऊ, बंद पडलेल्या नोटा वापरल्या तरी चालतं, त्याची व्हॅल्यू असते ना जुन्या. किंवा हा. 10 रुपयाची, 20 रुपयाची, 100ची नोट घ्या आणि काय करा, काही दिवसांनी ती नोट जुनी झाली ना, मग कुणाला दान करा. आता मी 500 रुपये कुणाला दान करून देतो, पण तुम्हाला काही लोकांना नाही जमणार, त्यांच्याकडे एवढं नसतं, त्यांच्यासाठी 500 जास्त आहे. मग ती कुणाला तरी दान करा, नंतर नोट रिप्लेस करा 2-3 महिन्यानंतर. ओके. ओके. आणि चालेल. करतं ते काम. ओके. कुठेही ठेवा, तुमचं ड्रॉवर असेल, कॅश बॉक्स असेल, तिथे ठेवून द्यायची किंवा देवघरात जरी ठेवली तरी चालेल. 3-4 महिन्याने दान करा, 3 महिने ऍटलिस्ट, मग नवीन बनवा. ओके. ठीक आहे. म्हणून थँक्यू काय, सर. म्हणून काहींना वाटत असेल तर 10-50 कुठली नोट, जितकं बरोबर. जास्त दान करणार तेवढं येणार. तो एक निसर्गाचा नियम आहे, तर घाबरायचं नाही. ओके. हा. थँक्यू सर. So much. हा बोला, काय बोलता मॅडम? प्रवाह कलेक्शन. हा बोला ना मॅडम. तर सोनवणे सर मॅडम बोला. माझा आणखी एक क्वेश्चन होता की मी मेडिटेशन बराच टाइम झाल्यापासून करतीये. तर मला ना काही दिवसांपूर्वी असा एक्सपिरियन्स आला होता की एके ठिकाणी मी मेडिटेशन करत होते आणि संध्याकाळची रात्रीचा टाइम होता. तर मला असं जाणवत होतं की माझ्या शेजारी कोणतरी बसलंय किंवा माझ्याकडे पाहतंय, अशा टाईपमध्ये मला ते जाणवत होतं आणि मी इतकी घाबरून गेले की मला जाणवत होतं आणि मी डोळे उघडले, मी बघितलं तर कोण दिसलं नाही. पुन्हा मेडिटेशन स्टार्ट केलं, परत मला तसा एक्सपिरियन्स आला. त्या दिवसापासून ना मी एवढं म्हणजे भीती वाटायला लागली मला की मी बसले नाही नंतर आणि फुल मेडिटेशन. त्यावेळी मला स्पष्टपणे जाणवत होतं की माझ्या शेजारी कोणीतरी आहे असं म्हणून. ते काय असू शकतं? मला पण माहिती नाही तुमची लाईफ हिस्ट्री काय आहे, कोण तुम्हाला मेसेज द्यायचा प्रयत्न करत आहे तुमच्या चांगल्यासाठी काय. तर ते तरी तुमचं इंट्युएशन लेवल चांगलं आहे, तुम्ही एनर्जीच डिटेक्ट करतात, ती चांगली गोष्ट आहे. ओके. मला पण आता सांगू नाही शकत ओके की तुमच्या लाईफमध्ये पास्टला काय झालं काय नाही. ओके. सांगू नाही शकत ना. पण बघा, बऱ्याच लोकांना असे वेगवेगळे अनुभव येत असतात, पण करणं सोडायचं नाही. बघा, कुठल्याही गोष्टीची सवय नका लावून घेऊ. हे पण एक बघा, काही लोकांना खूप स्पिरिच्युअल असतात, ते पण एक ऍडिक्शन आहे. कुठल्याही गोष्टीचं ऍडिक्शन चांगलं नाही. गॅप देत जा. आता मी खूप तुम्हाला लाख सांगत आहे, पण मी सारखं तेच करत बसलो तर घरचे वैतागतील, मीही बोर होऊन जाईल. गॅप द्यायचा. कधी असं काही वाटलं ना, सगळं बंद सोडायचं. मस्तपैकी त्या टाइमला सकाळी उठून टीव्ही बघायचा, फिरून यायचं, पण 4-5 दिवस गॅप द्यायचा, मग परत करायला बसायचं. ओके. कधी कधी ती वेळ आपल्यासाठी योग्य नसते, तेवढं फ्लेक्झिबल राहिला पाहिजे. नाहीतर मी स्पिरिच्युअल आहे आणि मी आता रोजच मेडिटेशन करणार आहे आणि खाणं पण, तर आपण काय करतो, स्वतःवर खूप बंधनं लावून घेतो. ओके. आणि मग स्पिरिच्युअलिटी म्हणजे एकदम फ्री बर्ड सारखं आहे, तुम्ही कशाला बांधलं नाही गेलं पाहिजे. तर जितकं होईल तेवढं करा. नाही वाटलं त्या दिवशी नका करू, कोणी काही पकडायला येत नाही. ओके. गॅप दिला तरी चालतो, काही प्रॉब्लेम. ओके. कसं थँक्यू. वाटलं ना, सोडून द्यायचं, परत करून बघायचं. ओके. ती वेळ हो हो निघून. हो. ऍडिक्शन ते जास्त अध्यात्म पण बरं नाही. घरचे पण वैतागतात, आपण स्वतःही त्याला कंटाळतो की इतक्या दिवसाचं करतोय, रिझल्ट येत नाही. नाही येत, द्यायचं सोडून, परत करायचं. मनाचं ऐका. ओके. जितकं मन सांगतं तसं. हा बोला, शिवराज सर, काही बोलायचंय का? तर मला एक डाऊट होता. बोला ना सर. सोमवारी जे आपलं सेशन चालू होणार त्याचं टायमिंग कसं असेल? सेम टाइम राहील, सकाळी 10 ते 11 असेल आणि मग संध्याकाळी 8 आमचं ते कसं 9. ड्युटी ऍक्च्युअल ड्युटी ज्या वाजता मग टायमिंग नसते, म्हणजे हो, सकाळी चालेल मॉर्निंग चालेल. किंवा ठीक आहे ठीक आहे. मॉर्निंगला म्हणजे संध्याकाळी वगैरे. चालेल ना, संध्याकाळी पण असते ना. ठीक. संध्याकाळी म्हणजे किती वाजता? 7 ते 8. 8 ते 9, 8 ते 9. ओके. मग आणि हा एखादं टायमिंग मिस झालं तर तुम्हाला रोजची रेकॉर्डिंग भेटते, प्लस काही मिस जरी झालं तुम्ही किती बॅच रिपीट करा, परत एक दुसरी बॅच तयारच असते, तर त्याचं ओके. काही इश्यू नाही. ओके. ओके. असंच थँक्यू तुम सर. ओके, थँक्यू. चालेल. ओके. चला, आता मी मेसेज वाचतो. बाकी सगळ्यांचं झालंय हँडरेज. कुणाला असं बोलायचंय का? दिसत हँडरेज नाही, तासा हात करा बोलायचं असेल तर. मी अनम्यूट करतो, असं स्क्रीनवर कुणाला बोलायचं असेल तर. नाहीतर मग मी संपवतो. ओके. मला बघू द्या बरं, एक मिनिट. मेसेज काय होता? ओके. पैसे कसे पाठवायचे? संध्याकाळी मी मेसेज करेल, काही घाई करू नका, पैसे द्यायची घाई करू नका. छान संध्याकाळी मेसेज करेल, त्याच्यावर पाठवून द्या. संध्याकाळी QR कोड पाठव. ओके. PDF कुठे मिळेल, कधी मिळेल? तुमच्या नंबरवरच येईल. ज्यांनी मला मेसेज नाही केला, तुमचं नाव नसेल पाठवलं काइंडली सर्टिफिकेटवर,
मग त्यांना मी कसं नोट पाठवू? तुमच्या पर्सनल नंबरवर नोट्स भेटतील, ग्रुपवर नाही भेटतील. ओके, थँक्यू राजलक्ष्मी मॅडम, थँक्यू समृद्धी मॅडम, थँक्यू सुनीता मॅडम. ओके, रोज काय प्रॅक्टिस शेड्यूल असला पाहिजे. 7 चक्रा मेडिटेशन, ओरा क्लिन्झिंग आणि एनर्जी बॉल, 3च गोष्टी करा. ओके, आधी मध्ये 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग. सर्टिफिकेट भेटेल, उद्या भेटेल. ओके, विष लिहिलेला पेपर विष पूर्ण झाल्यावर काय डिस्ट्रॉय करायचा, वाहत्या पाण्यात सोडून द्या. ओके, वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा ठेवा. कधी कुठे गेले पिकनिकला फिरायला नदी, त्याच्यात टाकून द्या. ओके, मला बोलायला द्या. भार्गव हँडरेज मला दिसले नाही तर अनम्यूट कसं करू ना? हा बोला मालती मॅडम, बोला. ते बटन दाबा, अनम्यूटचं बटन. अनम्यूटचं बटन नाही, नाही ते आवाज नाही येते तुमचा, अजूनही आवाज नाही. ते बटन दाबा स्क्रीनवर. चला आता मी एक काम करतो, सर्वांनाच अनम्यूट करतो. तुम्हाला मे बी दिसत नाही ना? बोला आता, कुणाला काय बोलायचं बोला. तुम्ही अनम्यूट करू शकता, मी सेटिंग चेंज केली आहे. तर आम्हाला बोलायचं हो. हा बोला मॅडम. सर, मी ऑफलाईन क्लास केलेला आहे. हॅलो, ऐकायला येते सर? हा हो, आता आशा मॅडमलाच बोलू द्या, कोणी बोलू. हा बोला हा आशा. हा. मी केव्हाच करते सर, हँडराईज पण माझा होतच नव्हता. ठीक आहे. मला बोलायचं सर, मी ऑफलाईन केलेला आहे हा क्लास, पण माझा ऑफलाईन कसं झालाय, 3 तासामध्ये मला ते शक्तिपाठ पण आणि सिम्बॉल पण सर्व दिले गेलेले आहे ते. पण तुम्ही जे ज्ञान दिलं, खरंच खूपच अनमोल आहे सर तुमचं ज्ञान, आणि तुम्ही एवढं फ्री म्हणून दिलं, ते आम्हाला पैसे देऊन दिलं सर, ऑफलाईन मध्ये. ऐकायला येते सर? हो ऐकू येते, हॅलो. हो ऐकू येते. हा हा मॅडम, सर, अहो म्हणजे मी ऑफलाईन मध्ये दिलंय. मला सरांची करायचा आहे हा बोलणी कोर्स, ऐकली. पण मी तर केलेला आहे सर ऑफलाईन. थोडं फ्री मग मी झाले काय हो. करू ते माझं फक्त जरा सरांचा कन्फ्युज चालू विषय आहे. असा होता, मॅडमला मला नाही म्हणजे बघा फक्त तुम्ही हा ना, सर. सर म्हटले एक मिनिट मी सांगतो. तुमच्याकडे जा डायरेक्ट. ऍक्च्युली करून घ्या. कशासाठी माहितीये का, माझं सिलेबस खूपच वेगळा आहे. म्हणजे बरेचसे माझ्याकडे ऑलरेडी जे लेवल 2-3 असतात ते परत शिकायला येतात, कारण पूर्ण याच्यामध्ये खूप वेगळा सिलेबस आहे. रेकीच्या व्यतिरिक्त खूप हिलिंग वेगवेगळ्या मेथड आहे. तुम्हाला तर मग दुसऱ्यांची हिलिंग करताना पूर्ण कशी करायची, नुसतं रेकी नाही, क्रिस्टल्स असतील, EFT, मेडिटेशन कसे बनवायचे, खूप वेगळं शिकायला भेटतं. जर तुम्हाला खरंच वेगळं काही शिकायचं असेल, वाटत असेल तर करा, पण केलं तर फायदाच आहे. कारण माझ्याकडे सगळे असतात, स्टुडंट असतात वेगळे. म्हणजे त्यांना पण तसं लेवल 1ला जसं नवीन शिकायला भेटतं, लेवल 2ला पण शिकायलाच भेटतं. ओके, बघा ट्राय करून बघा, जमलं तर. आय होप काहीतरी हॅलो, पॉझिटिव्ह. हा हॅलो बोला. सर, हॅलो. हा, बोला अजून ना. एक विचारायचं ते हो ओपनची हे कसं आहे सर, ती स्प्रेचं आहे ते ना शिकवलं टेक्निक? असतं तर ते एक पूर्ण वेगळा सेशन आहे. ते शिकवता शिकवता परत माझा अर्धा तास जाईल. मला त्याचं जरा हे हवं होतं. मी ते नाही, मी पुढच्या लेवलला कोणी आलं ना त्याचं पण मेडिटेशन देत असतो, कसं बनवायचं ते, कशी स्क्रिप्ट हा हा. बनवायची. नाहीच काही आता नाही येतं, तुम्ही युट्यूबवर सर्च करा, त्याच्यात काही 4 प्रेयर आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हो, नाही 4 वर्ड्स युट्यूबवर पण माहिती भेटेल. मी बघा लॉ ऑफ जितकी भेटते. अट्रॅक्शनचा 3 दिवसाचा केलाय सर. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक कोर्स 3 दिवसाचा केलाय. त्याच्यामध्ये मला हे ओपनच्या बद्दल सांगितलं होतं. त्यांनी माझ्या पण 4 चालू वर्ड्स आहे. सांगितले. माझी पण एक बॅच चालू आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची सध्या. तिचा हा पण हा. संध्याकाळी 7 ते 8 असते. तुम्हाला कधी असले तर सांगेल मी परत. ओके, मी त्याच्यात तुम्हाला असते. फोन लावते वाटल्यास, मला काही डिटेल्स बोलायचे पण आहे तुमच्याशी. ओके ठीक आहे, चालेल. आता नेक्स्ट कोण बोलत होतं, ते भार्गव की काय, कोणाचा आवाज नव्हता. हा बोलायचं का कुणाला की रॅपअप करू? ठीक आहे, मला वाटतं आता झालंय सर्वांचं बोलून संपवतो. आता 12 वाजत आहे. चला, सर्वांनी मला 5 दिवस ऐकून घेतलं. आय होप तुमच्या जीवनात थोडा चेंज झाला असेल. परमेश्वर तुमच्या सर्वांच्या जीवनात सदैव परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करून. ईश्वर असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व.